मागच्या सामन्यामध्ये हाच फलंदाज होता जो फॉर्मशी झगडत होता. काही चेंडू शॉट खेळण्याचा प्रयत्न करत होता, बॅटवरती येत नव्हते, मोठे फटके फसत होते. 3 वेळा जीवदान मिळाली, मात्र अखेर त्याने किल्ला सर केला, नाबाद राहिला. शेवटचा विनिंग शॉट सुद्धा रोहितने खेळला होता. या मॅच मध्ये तुम्ही बघा, पहिल्या मॅच मध्ये तो थोडासा अडखळत खेळत होता, फॉर्मशी झगडत होता, मात्र या मॅच मध्ये परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. परत एकदा सरळ बॅटने खेळलेला हा फटका, क्षेत्ररक्षक आहे समोर, अडवतोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पोहोचला चेंडू पर्यंत. आपण बघतो नेहमीच फलंदाजांच्या बाबतीत म्हटलं असेल, फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. म्हणजे एखाद्या खेळाडूचा फॉर्म कमी जास्त होऊ शकतो, तो कधी बॅड पॅच मधून जाऊ शकतो, मात्र पुन्हा तो लगेच येऊ शकतो. अनेक खेळाडूंना यातून जावं लागलेलं आहे. आपण पाहतो की नदीला पावसाळ्यात पाणी येतं, उन्हाळ्यात कोरडी पडते, पुन्हा पावसाळ्यात येतं पाणी. झाडांवरती फळं येतात, परत गळून जातात किंवा तोडली जातात, पुन्हा पुढच्या वर्षी बहार येतो, पुन्हा फुलं येतात, पुन्हा बहार येतो, फळं येतात. तर ही प्रोसेस चालू असते. फॉर्मचं देखील तसंच येतो, येतो जातो, येतो जातो. आकाशात चंद्र सुद्धा असतो, तो हळूहळू हळूहळू कलेकलेने कमी होत जातो. अमावस्येच्या दिवशी तो पूर्ण नाहीसा होतो, परत येतो, तो कलेकलेने वाढत जातो आणि पौर्णिमेला आपल्याला पूर्ण चंद्र बघायला मिळतो. 18 धावा, षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरूच आहे. प्रसादचे षटक 9 धावा आलेले आहेत. आपण इकॉनॉमी बघितली प्रसादची तर ती 11च्या पुढे आहे. ओव्हरऑल 4 सामन्यांमध्ये, मागच्या 4 सामन्यांचा विचार केला तर 4 विकेट जरूर मिळाल्यात त्याला. ओहो, इथे उंच आकाशामध्ये कव्हर्स मध्ये रोहित होतोय बाद. मोठा धक्का, मोठा धक्का इथे. पहिला फलंदाज बाद, 18 वरती रोहित बाद. प्रसादला मिळालं पहिलं यश, स्पर्धेतला 5वा गडी. येस, थँक्यू डीजे. पहिला धक्का बसतो. ऍक्शन रिप्ले पाहूया. डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॉल वरती लागला. कव्हर्सला बॉल हवेत राहिला आणि तिथे सत्यजित ने हा झेल टिपला. आणि त्यानंतरचं सेलिब्रेशन पहा, कारण एक प्रमुख फलंदाज रोहित माघारी परतलाय. पहिल्या ब्रेक थ्रूची गरज होती आणि तो ब्रेक थ्रू मात्र लवकर मिळाला. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण प्रज्वलचा चर्चा केली होती की तो थोडासा महागडा ठरतोय, त्याच्याकडून भरपूर धावा आल्यात. 4 विकेट याआधी त्याला मिळाल्या होत्या, मात्र त्यानंतर त्याने लगेचच सांगितलं की कदाचित मी तुम्हाला चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न करेन. आणि बरोबरच त्याच्या खात्यामध्ये अजून एक विकेट आली जी महत्त्वाची होती. 18 धावा झालेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 18. शिवमुद्रा ब्लास्टर्स. निखिल 50+ खेळाडू आता मैदानामध्ये येतील. रूपक 7 बॉलमध्ये 4 बॉल खेळतो. रूपकने आज थोडा वेळ घेतलाय, कारण वेळ घेतला तर खेळ बदलू शकेल, हीच कदाचित त्याची रणनीती असेल. पण दुसऱ्या बाजूला निखिल आलेले आहेत आणि आता दुसऱ्या विकेटसाठी इथून भागीदारी सुरू होणार आहे. तिसरं आणि अंतिम षटक असेल पॉवर प्लेचं. राघव ओव्हर दी विकेटने तयार. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर भरपूर वळण घेतोय. वैभव कातुरे सर इथे आमच्या दिशेने वळतायत, इशारा कळवतात की हा वाईट बॉल आहे. एक एक्स्ट्रा टीमच्या खात्यामध्ये 19 धावा, 1 गडी बाद. राघवचं तिसरं षटक इथे सुरू होत आहे. राघव पहिलंच टाकतो या सामन्यामध्ये. पहिला चेंडू वाईड आहे. यस यस यस, अनुमान चुकलंय फलंदाजाचं. रूपक तुबाजी समोर होता, टप्पा पडल्यानंतर उसळला चेंडू, आतमध्ये आला आणि सोडून देण्याचा प्रयत्न केला त्यानं, मात्र चेंडू चाकला होता. टेनिस क्रिकेटमध्ये 10 षटक आहेत तुमच्याकडे आणि 10 षटकांमध्ये निश्चित अशा एक बॉल डॉट खेळला ना की त्याचा देखील पुढे जाऊन परिणाम होतो. निर्धाव खेळलेले चेंडू पराभवास कारणीभूत ठरतात. अलीकडं असं क्रिकेट आले. हो, इथे इथे आपट बार टाकायचा प्रयत्न होता, भरकटला, लेट सुटला चेंडू हातातून आणि त्यामुळेच बाहेर गेला. इथे वाईड आहे. एक अतिरिक्त धाव फलकावरती 21 धावा, 1 गडी बाद. शिवमुद्रा ब्लास्टर्स. रूपक सामोरं जाणार आहे आणि राघवच्या हातामध्ये चेंडू आहे. सेमीफायनलचा हा दुसरा सामना आहे. 2 अतिरिक्त चेंडू आतापर्यंत टाकलेत. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय
यावेळेला भरपूर बाहेर इथे अकूट टप्प्याचा बॉल होता, बरोबर तो खूप बाहेर गेला. आता पंचांनी व्हाईट बॉलचा निर्णय दिलाय. एक अतिरिक्त धाव, या धावा टाळायच्यात. मगाशी देखील आपण पाहिलं प्रज्योतने देखील अतिरिक्त चेंडू टाकले होते. आता या अतिरिक्त धावा तुम्हाला रोखण्याची गरज आहे. राघव आता मध्ये एक चेंडू चांगला टाकलाय त्याने. पुन्हा तेच, पुन्हा अकूट टप्प्याचा बॉल अपटबार टाकण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय, मात्र त्यामध्ये त्याला यश मिळत नाही. ओव्हर दी विकेटने उंची चांगली आहे खरं तर इथे गोलंदाजाची. आपल्या उंचीचा वापर करतोय, खांद्याचा वापर करण्याचा प्रयत्न राघव करतोय जरूर, त्यामध्ये थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळालाय. हा बॉल चांगला आहे, हा बॉल चांगला आहे. ही लाईन गरजेची होती. पुढ्यातून बॉल आतमध्ये आणला, इन कटर होता. डब्बा पडला तर आतमध्ये येताना बॉल रूपकला समजलेला नाहीये. बरोबरच धावफलक देखील स्थिर 21 वर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. रूपक तुबाजीची फलंदाजीचं विश्लेषण बघा. तिकडे 9 चेंडू आहेत आणि 4 धावा आहेत. 203 205 धावा बनवणारा खेळाडू आहे या स्पर्धेमध्ये. एकमात्र रूपक तुबाजी असा खेळाडू आहे की ज्यानं 200 धावा बनवलेल्या आहेत. अडवण्याचा प्रयत्न इथे सफल होतोय का, तर काही धावा जरूर रूपक तुबाजीला इथून मिळतील. मात्र आज त्याचा जो काही स्ट्राईक रेट आहे तो खूप घसरलाय खाली. शांतपणे तो फलंदाजी करतोय सुरुवातीपासून, मात्र गोलंदाजांनी देखील त्याला अडचणीत आणायचा प्रयत्न, आणि हे होतं बऱ्यापैकी की एखादा खेळाडू जर सर्वोत्तम कामगिरी करत असेल तर त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष जातं, आणि मग त्याचं वीक पॉईंट कोणते, त्याचे स्ट्रॉंग पॉईंट कोणते, हे सगळे बघितले जातात. आणि युट्यूबचं असं एक माध्यम आहे की तुम्ही किती वेळा एखादी गोष्ट रिवाइंड करून बघू शकता. OTT प्लॅटफॉर्मवरती तशी सुविधा नसते, मात्र युट्यूबवरती सुविधा असते, आणि त्यामुळे तुम्हाला खेळाडूचे वीक पॉईंट शोधणं, त्याचे स्ट्रॉंग पॉईंट शोधणं खूप सोपं जातं. आणि मला वाटतं एक क्षेत्ररक्षण करणारा रमनबाग फायटर हा संघ चांगला होमवर्क करून आलेला आहे, अभ्यास करून आलेला आहे. त्याची प्रचिती त्याने पहिल्या काही षटकांमध्ये दिलेली आहे. रूपक तुबाजीवरती मोठं आक्रमण त्यांनी केलेलं आहे. सातत्याने त्याला मोठ्या फटक्यांपासून लांब ठेवलेलं आहे. इथे सीमारेषेवरती आपण बघतोय चेंडू अडवण्याचा प्रयत्न आहे. ज्यावेळेस चेंडू पायाला स्पर्श होतोय तो त्यावेळेस पायाचा स्पर्श सीमारेषेला आहे का, हे देखील बघितलं जाईल. अत्यंत बारकाईनं कॅमेरामनचं सुंदर कौशल्य बघायला मिळते, आणि त्यामुळेच ही सगळी दृश्य आपल्या समोर येत आहेत. पंचांना त्यांचा निर्णय करणं देखील निश्चित त्यामुळे सोपं जात आहे. ज्यावेळेस सीमारेषेवरती घटना घडत असते आपल्याकडे एकच कॅमेऱ्याचा अँगल मिळणार आहे, आणि त्यामुळं पंचांना तिथे लॉजिक लावणं जास्त गरजेचं असतं. तर्क लावावा लागतो बऱ्याच वेळा, आणि मग निर्णय करावे लागतात. मात्र योग्य निर्णय आपल्या समोर येतो. चेंडू अडवलेला आहे, वाईड चेंडू. बरेच वाईड झालेले त्या षटकामध्ये. 4था वाईड आलाय राघव कडून. 24 धावा, 1 गडी बाद तिसऱ्या षटकामध्ये शिवमुद्रा ब्लास्टर्स. अतिरिक्त धावांवर आपण सातत्याने लक्ष देऊया. या षटकात देखील 4 वाईड बॉल टाकले. दिशाहीन चेंडूंची संख्या जास्त आहे राघव कडून. आतमध्ये येणारा बॉल हलक्यात स्टिअर केलाय. क्षेत्ररक्षक आहे वेगाने इथे, आणि ते डायरेक्ट हिट लागलाय जरूर, परंतु ते फलंदाज बाद असणार का? आणि येस, फलंदाज देखील 50+ चे खेळाडू बाद होतील. दुसरा धक्का बसतोय शिवमुद्रा ब्लास्टर्सला. क्विक सिंगल घ्यायची होती, चोरटी धाव होती, मात्र त्यामध्ये अपयशाला. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल, त्याने सरळ यष्टीवर बॉल फेकला, तो लागलाय, आणि ते फलंदाज बाद होतोय. दुसरा धक्का 24ला 2 गडी बाद. दोन 2.4 षटकानंतर 24 आहेत. अजून एक विकेट मिळाली आहे. तनिष्कला आता पाचारण केलेलं आहे. मागच्या मॅच मध्ये तनिष्क खूप चांगला खेळला होता नरेश सर. 48 धावा त्याने काढल्या होत्या, आणि आता तीच भूमिका, तोच रोल या मॅच मध्ये देखील पूर्ण करायचा आहे, कारण हा सेमीफायनलचा सामना आहे. उपांत्यपूर्व लढतीमध्ये चांगला खेळा. क्रिकेटमध्ये तुम्ही मागच्या मॅच मध्ये काय केलं याला फारसं महत्त्व नसतं. प्रत्येक नवीन सामन्यामध्ये, प्रत्येक नवीन डावामध्ये तुम्हाला शून्यापासून सुरुवात करायची असते, आणि आता इथे देखील तनिष्कला ती शून्यापासूनची सुरुवात करायची आहे. मात्र त्याला माहिती आहे की माझ्या संघाच्या 2 विकेट गेल्यात, हा सामना भरपूर महत्त्वाचा आहे, त्यामुळे मला चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. राघवच्या खात्यामध्ये विकेट आहे. 2 चेंडू अजून एक शिल्लक. पहिलाच बॉल पुल केलाय, आणि आता चेंडूला केलंय गोल. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर भिरकावलाय.
पॉवरफुल षटकार. तीस धावा धावफलकावरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटकार येतोय इथे तनिष्कच्या बॅट मधून. सुरुवातीलाच खातं खोलताना षटकाराने खोललेला आहे. न्यूझीलंडचा मार्क ग्रॅडबॅच असा खेळाडू होता की तो असे 6 मारायचा, खातं खोलायचा. अवघड असायचं. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकणं ही सोपी गोष्ट नाही. पॅव्हेलियन मधून सेट होणं एवढं सोपं नसतं क्रिकेटमध्ये. टेनिस बॉलवरती ठीक आहे, थोडंसं सोपं असू शकतो, बाउन्स असतो चेंडूला. मात्र लेदर बॉलवरती पहिल्या बॉलवरती षटकार कधी अवघड आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर आहे चेंडू आणि लांबलेलं षटक हनुमानाच्या शेपटीप्रमाणे लांबत चाललेलं आहे. गोपी सर, मला वाटते हा 6वा वाईड असेल या षटकातला. अगदी बरोबर, 6 वाईड टाकलेले आहेत आणि भरपूर चेंडू टाकले, जवळपास 2 षटकं टाकलेत. यावेळेला चांगलं कमबॅक करतोय. पुढ्यातून बॉल राईज झाला, मात्र गती वाढवली होती. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा बॉल तनिष्कला समजलेला नाहीये आणि निर्धाव चेंडू बरोबरच तिसऱ्या षटकाची, अर्थातच पॉवर प्लेची 3 षटकं संपलीत. धावसंख्या आहे 32 धावा. शिवमुद्रा ब्लास्टर्स 2 गडी गमावलेत. रूपक 11 मध्ये 6 वर घेतोय. नरेश रूपक जो खेळाडू या आधीच्या सामन्यांमध्ये तुटून पडायचा गोलंदाजांवर, आक्रमकता दाखवायचा, आक्रमक सुरुवात करायचा, तो मात्र या सामन्यामध्ये शांत आणि संयमी खेळ खेळतो आणि याच्या मागची काही रणनीती असू शकते असं वाटतंय. असू शकते. आपण बघू शकतो की सलामीवीरांनी शांत सुरुवात केली होती. रोहित सुद्धा फारसा आक्रमक वाटला नाही सुरुवातीला. मात्र या कंडिशन मध्ये अजून 7 षटकं शिल्लक आहेत आणि 7 षटकं शिल्लक असताना तुमच्याकडे 8 खेळाडू बाद व्हायचे बाकी आहेत. पण आपण बघतो की कार्यकर्त्यांचे संघ आहेत, त्यामुळं पहिले 5-6 प्लेयर चांगले बॅटर असतात आणि त्यांच्याकडूनच चांगली कामगिरी होणं जास्त अपेक्षित आहे. त्यामुळे यांना देखील, वरच्या क्रमांकाच्या खेळाडूंना देखील कमी मध्यावधीपर्यंत 4-5 षटकांपर्यंत मैदानामध्ये उभं राहून धाव वाढवणं महत्वाचं आहे आणि मग ते अटॅक करू शकतात. 10 षटकांची मॅच आहे, ते लक्षात घेऊन हा निर्णय जो संघाचा असू शकतो. जमिनीचा समांतर फटका रूपक तुबाजी इथे करतो. कुठलाही हवेत फटका खेळला नाही रूपक तुबाजीनं. जमिनीचा समांतर फटके खेळलेले, स्ट्राईक फक्त रोटेट करतोय तो. तनिष्क एक आक्रमक खेळाडू. मागच्या सामन्यामध्ये देखील त्याचं आक्रमण आपण पाहिलं होतं. 48 धावा त्यानं बनवल्या होत्या. अर्धशतकापासून लांब राहिला, कारण संघाचा विजय तोपर्यंत साकारला होता, नाबाद होता तो. त्यामुळे तो फॉर्म मध्ये आहे आणि त्याच्या फॉर्मचा अधिकचा उपयोग करून घेण्याचा प्रयत्न असू शकतो रूपकचा या डावामध्ये. 33 वरती 2 शिवमुद्रा ब्लास्टर्स. तो संकेत घेऊन आलेला आहे की तनिष्क हिट करणार आहे आणि तो करतोय. पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला होता, दुसऱ्या बॉलवरती धावा नव्हत्या, मात्र परत एकदा सुंदर चौकार तनिष्कच्या बॅटमधून. पायावर टाकलेला बॉल होता आणि तो सोडलाच गेला नाहीये. जगाच्या पाठीवर असा एकही फलंदाज नाहीये ज्याच्या पायावर तुम्ही बॉल टाकाल आणि तो सोडेल. इथे देखील तीच पाहायला मिळेल. तनिष्कच्या पायावर बॉल टाकला इथे आणि तो सोडलेला नाहीये. त्यांनी स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून बॉल काढला, मात्र जिथे चौकार आलाय. पॉवर प्लेची 3 षटकं अतिशय शांत क्रिकेट खेळलं गेलं. मात्र आता जसा पॉवर प्ले संपला, इथून थोडासा गिअर शिफ्ट केलाय तनिष्कने असं मी म्हणेन. फुल टॉस होता, लॉंग ऑन मध्ये फिल्डर झेल टिपलाय. अजून एक विकेट. तनिष्क देखील बाद होईल. तिसरा धक्का. 4 चेंडू मध्ये 10 धावा. मागच्या बॉलवर चौकार, या चेंडूवर विकेट. प्रसादने केले कमबॅक. 37 धावा, 3 गडी बाद. शिवमुद्रा ब्लास्टर्स. चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये भारतीय गोलंदाजांचा कहर सुरू आहे. न्यूझीलंडच्या 3 विकेट 75 धावांमध्ये काढलेल्या आहेत.
रवींद्र जडेजाने केन विल्यमसनला आत्ताच कॉटन बोल्ड कुलदीप यादव ना केन विल्यमसनला आत्ताच कॉटन बोल्ड केलेलं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल सुरू आहे. 37 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये मैदानामध्ये शिवमुद्रा ब्लास्टर. इथे फ्रेंडशिप कप ची सेमीफायनल सुरू आहे. आपलं लक्ष मैदानाकडे आहे आणि दुबईकडे पण आहे. येस 37 आहे धाव फलकावर. 3 गडी बाद. इथे देखील 3 गेलेत आणि तिकडे देखील 3 गेलेत. मात्र इथून देखील हा डाव सावरायचा आहे. तिकडे विकेट्स गरजेचे आहेत, तिथे धावा गरजेच्या असतील. आदित्यला ह्यावेळेला पाठवले गेले मैदानामध्ये. 5व्या क्रमांकावर तो मैदानात दाखल झाला. पहिलाच बॉल त्याने स्टीअर केला गलीमध्ये, तिथे क्षेत्ररक्षक आहे. एकेरी धाव घेतली, त्याने खातं उघडले. धाव फलक 38 वर पोहोचलाय. 4थ्या षटकाचा खेळ चालू आहे. एका मागे एक अशी हादरे देण्याचा प्रयत्न इथे केला गेलाय शिवमुद्रा ब्लास्टर्सच्या विरोधात. रमणबाग संघ देखील जसा तुम्ही मगाशी उल्लेख केला की पूर्णपणे त्यांनी अभ्यास केलाय या सामन्याचा आणि सध्या ते परीक्षेला आलेत. पेपर मात्र चांगल्या पद्धतीने लिहायला सुरुवात केली. आता याचा रिझल्ट काय लागेल हे मात्र आपल्याला या सामन्याच्या नंतर पाहायला मिळणार आहे नरेश सर. जरूर 10 षटकांचं जे मॅनेजमेंट आहे ते कुठेतरी अडचणीचं ठरते संघांसाठी. आतापर्यंत त्यांनी हो इथे प्रसादचा प्रयत्न होता, मात्र का त्याने चेंडू मारला नाही. हातात ठेवला चेंडू, कदाचित धोका होता कारण दुसरी बाजू देखील बघावी लागते. चेंडू लागला नाही स्टंपला तर पुढे बॅकअप आहे का. आणि मला वाटतं डीप लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे होता, बॅकअप जरूर मिळाला असता. मात्र डेअरिंग करणं गरजेचं होतं. मॅन कॅनॉट रीच ॲट हाय विदाउट डेअरिंग. धाडसाशिवाय आजपर्यंत कोणीही यशस्वी झालेला नाहीये. मग तो गोलंदाज असेल तो फलंदाज असेल. इथे मगाशी नाही परंतु लगेच पुढच्या बॉलवरती विकेट. 4था फलंदाज शिवमुद्रा ब्लास्टरने गमावला. 39 धावा फक्त धावफलकावरती. आदित्य एका धावसंख्येवरती बाद. थँक्यू डीजे. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल, बाहेर जाणारा बॉल होता, मात्र त्यावर छेडछाड करण्याचा प्रयत्न आणि ते आदित्य देखील आज छाप पाडू शकलेला नाहीयेत. विकेटचं पतन झाले. धावफलक स्थिर आहे. मात्र गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. मागच्या बॉलवर त्यांनी थ्रो केला नव्हता. तिथे अनेक समीकरणं जसे तुम्ही सांगितले की बऱ्याच गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. जर थ्रो यष्टीला लागला नाही, ओव्हर थ्रो होऊन तो सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकतो. त्यामुळे तिथे त्यांनी संयम दाखवला. मात्र त्यानंतर पुढच्याच बॉलवर त्यांनी विकेट मिळवली. आतापर्यंतच्या हायलाइट्स आपण पाहतोय कशा पद्धतीने हे राहिलाय. सुरुवात तेवढीशी चांगली नव्हती. काही फटके खेळले गेले, मोठे फटके आले रोहितच्या बॅटमधून. त्यानंतर तो बाद झाला आणि तिथून जो दबाव बनला होता तो आतापर्यंत गोलंदाजांनी सातत्यपूर्ण ठेवलाय. निश्चित संयमी सुरुवात होती आणि त्यानंतर आक्रमण करायला ज्यावेळेस सुरुवात केली एक एक विकेट काढत गेलेले. रोहित बाद झाला. त्याच्यानंतर आपण तनिष्क देखील काही मोठे फटके खेळले तनिष्कनं, मात्र त्याला सुद्धा बाद करण्यात यश मिळालं. लोअर फुलटॉस वरती लॉंगॉनच्या डोक्यावर उचलण्याचा प्रयत्न त्याचा फसला होता. इथे डेड बॉल आहे. खेळाडूला निश्चित काही समस्या जरूर असू शकतात. विशेष म्हणजे समोर जे प्रेक्षक उभे आहेत त्यांच्यासाठी सूचना आहे की आपण फलंदाजांचं कॉन्सन्ट्रेशन खराब होईल असं वर्तन नकोय. यस इथे पाहायचंय. लॉफ केला चेंडू हलक्या हाताने. एकाग्रता खूप महत्वाची असते. कॉन्सन्ट्रेशन खूप महत्वाचे असतं आणि खेळाडूंना एकाग्रचित्त होऊन मैदानामध्ये खेळावं लागतं. कॉन्सन्ट्रेशन जर खराब झालं तर विकेट जाण्याची शक्यता जास्त असते. गोलंदाजाचं खराब झालं माइंडसेट, त्यामुळे स्टेबल ठेवणं खूप महत्वाचं असतं. मानसिक दृष्ट्या सुद्धा तुम्ही कणखर असला पाहिजे त्या मॅचला. ज्या लेवलवरती आपण खेळतोय त्या लेवलचा कॉन्फिडन्स सुद्धा तुमच्याकडे असला पाहिजे आणि तरच यश मिळतं. आणि या सगळ्या गोष्टींसाठी खूप मोठी साधना गरजेची आहे. यस इथे चांगला फटका आहे. ड्राईव्ह केला चेंडू कव्हर्स मध्ये. एक धाव तिथून येणार आहे. 5व्या षटकाची सुरुवात झालेली आहे. 40 वरून धावफलक पुढे पोहोचेल. 41 वर 4 शिवमुद्रा ब्लास्टर्स. 5व्या षटकाची सुरुवात देखील एकेरीच धावांनी झाली आहे. 2 चेंडू टाकलेत विराजने, मात्र त्यावर 2 धावाच खर्च केलेत. 41 ला 4.
खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा ड्राईव्ह केलाय. रूपक आज कोणतीही जोखीम घेत नाहीये, कारण त्याला माहिती आहे जी महत्वाची 3 फलंदाज 4 गडी बाद झालीत आणि त्यामुळे आज आपल्याला जबाबदारी घ्यायची. 10 षटकांची लढत आहे. एकेरी दुहेरी धावा जरी आपण घेतल्या आणि शेवटच्या षटकांमध्ये जर आपण अटॅक केला तर एक चांगलं टार्गेट आपण सेट करू शकतो आणि त्यामुळे तुषारला सोबत घेऊन या डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला जातोय. पुढचा चेंडू आहे, यावेळेला उलट दिशेने घेण्याचा प्रयत्न, गती कमी केली आहे मात्र फलंदाज बीट झाला. रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न होता, कोणतंही कनेक्शन नाहीये. चेंडू जाईल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. ट्रिपल यू आपण पाहूया कशा पद्धतीने काय अँगल टिपलेत आमच्या कॅमेरामनने. अप्रतिम कॅमेरा वर्क, प्रत्येक अँगल खूप चांगल्या पद्धतीने टिपलाय. आणि धाव फलकावर जर आपण गेलो तर धावा आहेत सध्या 42 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4.4 षटकांचा केस संपलाय. गोलंदाज विराज तयार. लेग स्टंपवरचा बॉल फ्लिक केलाय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षकाने थोडीशी गडबड केली आहे. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. मच निडेड बाउंड्री फॉर बॅटिंग साइड. आलाय चौकार. 4 धावा. गरजेचं आहे इथे मोठे फटके. फ्लिकचा हा फटका होता, सुंदर फटका होता. बॅटचं टायमिंग खूप चांगलं जुळलं तिथे आणि स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाला त्याच्या टॉसचा अंदाज आला नाही. 4 धावा इथे मिळत आहेत. तर या षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक आहे. 5 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक होणार आहे. दोन्ही संघांनी त्याची नोंद घ्या, त्यांच्या 12th मॅननी नोंद घ्या आणि बरोबर एक चेंडू संपल्यानंतर आपण ड्रिंक्स घेऊन मैदानामध्ये जा. तुषार बॅक टू बॉलर. 46 वरती 4. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. हळूहळू बस्तान बसवण्याचा प्रयत्न शिवमुद्रा ब्लास्टर्सचा आणि ड्रिंक्स आता मैदानामध्ये येत आहेत. माणिकचंद ऑक्सेरिच स्ट्रॅटेजिक टाइम आउट. उद्योजक आणि पुण्याचा अभिमान, सार्थ अभिमान पुणेकरांचा उद्योजक आदरणीय पुनीतदादा बालन यांच्या माध्यमातून फ्रेंडशिप कपचं आयोजन या मैदानामध्ये होत आहे. फ्रेंडशिप कप बरोबरच सामाजिक क्षेत्रामध्ये खूप मोठं काम पुनीतदादांनी उभं केलेलं आहे. लष्कराच्या विद्यार्थ्यांसाठी, लष्कराच्या जवानांच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचं काम देखील खूप मोठं आहे. जम्मू काश्मीरमध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये खूप मोठं काम ते करतायत. विशेष म्हणजे काश्मीरी विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्यासाठी त्यांनी भारतीय लष्करातून चालवण्यात येत असलेल्या 10 शाळा भारतीय लष्करासोबत चालवण्यास घेतलेल्या आहेत. या सर्व शाळा बारामुल्ला, कुपवाडा, अनंतनाग, पहलगाम, पुलवामा, शोपियान, उरी, त्रेगम, वेन, गुरेस या सर्व भागात या शाळा आहेत. बारामुल्ला येथील विशेष मुलांसाठी असलेल्या डगर स्कूलला देखील लष्करासोबत आदरणीय उद्योजक पुनीतदादा बालन चालवत आहेत. विशेष म्हणजे काश्मीर या ठिकाणी समाजकार्याबद्दल पुनीतदादा बालन यांना भारतीय लष्कराकडून गौरवण्यात आलेला आहे. जम्मू काश्मीर मध्ये त्यांचं मोठं काम आहे. विशेष म्हणजे शोपियान येथे चिनार भाग भारतीय लष्कराच्या सहाय्यानं जम्मू काश्मीरमध्ये 150 फूट उंच तिरंगा पुनीतदादा बालन यांनी उभा केलेला आहे. आणि त्याचबरोबर श्रीमती इंद्राणी बालन सायन्स ऍक्टिव्हिटी सेंटर्सचे ते अध्यक्ष आहेत. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील शालेय विद्यार्थ्यांना तसेच विज्ञान शिक्षकांना देखील विज्ञान या विषयामध्ये गोडी निर्माण व्हावी यासाठी पुनीतदादा बालन यांनी आयसरच्या परिसरामध्ये 40,000 चौरस फुटांच्या जागेमध्ये श्रीमती इंद्राणी बालन सायन्स ऍक्टिव्हिटी सेंटर्स या प्रयोगशाळेची निर्मिती केलेली आहे. या केंद्रात विज्ञानातील प्रयोगांच्या सादरीकरणासह व्याख्यान आणि विज्ञान प्रदर्शन असे उपक्रम राबवले जातात. तर हे खूप मोठं काम आहे. आपण बघत आहोत की केवळ गणेशोत्सव नाही, गणेशोत्सव मंडळातील कार्यकर्तेच नाही तर देशाच्या सीमेवरती देशासाठी लढणाऱ्या जवानांसाठी किंवा तिथे त्या परिसरामध्ये असलेल्या विद्यार्थ्यांसाठी, गरीब विद्यार्थ्यांसाठी देखील पुनीत बालन ग्रुप, आदरणीय उद्योजक पुनीतदादा बालन काम करतायत सातत्यानं. ही मोठी सामाजिक जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आहे. निश्चित त्यांच्या या कर्तृत्वाला आपण सर्वजण सलाम करूया. शिवमुद्रा ब्लास्टर 46 वरती पोहोचताय 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5 षटकांनंतर पुन्हा एकदा सामन्याला प्रारंभ होतोय. रूपक आणि तुषार ही जोडी मैदानामध्ये आहे. 5व्या गड्यासाठी भागीदारी त्यांची सुरू आहे. तुषारनं 4 चेंडूमध्ये 5 तर रूपक 15 चेंडूमध्ये 10.
स्पर्धेमध्ये 205 धावा आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये उभा करणारा रूपक हा तोच आहे का, थोडा प्रश्न तयार होतोय. मात्र परिस्थिती ओळखून, सामन्याची गरज ओळखून त्यानं जो संयम ठेवलेला आहे, आज जी शांतता त्याने ठेवलेली आहे, म्हणजे कलिंगाच्या लढाईनंतर सम्राट अशोकांनी जो संयम किंवा शांतता स्वीकारण्याचा निर्णय घेतला, मला वाटतंय तेवढ्याच आक्रमकपणे फलंदाजी केल्यानंतर रूपक देखील शांत होतोय. सहाव्या षटकाची इथे सुरुवात होते आणि धावसंख्या आपण पाहिलं तर आतापर्यंत 47, 4 गड्यांच्या मोबदल्यात रूपक आणि तुषार ही जोडी मैदानामध्ये आहे. आतापर्यंत डाव सावरण्याचं काम या दोन्ही बॅटरने केलंय. थोडंसं संयम बाळगलाय कारण विकेट्स इथे सातत्याने जात आहेत आणि त्या रोखण्याचं काम इथे दोन्ही बॅटर करतायत. प्रज्योत गोलंदाजी मार्क वरती, पहिल्या चेंडूवरती सिंगल आणि दुसऱ्या चेंडूवरती देखील इथे सिंगल. एकेरी धाव इथे खर्च केली जाते. चांगल्या रिदम मध्ये इथे गोलंदाजी केली जाते प्रज्योत यांच्याकडून. उजव्या शैलीचे गोलंदाज आहेत आणि दोन्ही बॅटर उजव्या शैलीचेच आहेत. वारंवार क्षेत्ररक्षण आणि त्याचबरोबर व्हेरिएशन गोलंदाजीमध्ये तितकंच बहारदार या गोलंदाजाकडून देखील पाहायला मिळत आहे. हा चेंडू फुल टॉस, खराब चेंडू आणि त्यावरती केलेला प्रहार रूपकच्या बॅट मधून येतोय जमिनीला समांतर, डीप स्क्वेअर लेग, चौकार, 4 धावा. एक चौकार रूपकच्या बॅट मधून येतोय आणि धावांची आवश्यकता आहे. रूपकला फसलेला फटका होता, डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू होता आणि या चेंडूवरती हल्ला चढवायचा नाही, मग कुठल्या चेंडूवरती चढवायचा या चेंडूची वाट बघत असतात की कधी एकदा चेंडूची लाईन भरकटते, दिशा खराब होते आणि आम्ही टोला टाकतोय. संयम. यस, पुढच्या चेंडूला तो सन्मान देतोय आणि एक धाव इथे घेतली जाते. धाव फलक पुढे पोहोचणार आहे. या अगोदरचा मोठा फटका आहे, त्याच्यानंतर पुन्हा संयमानं तो परिस्थिती हाताळतो. जणू काही मला वाटतं एक्सिमोच्या प्रदेशातून तर आला नाही तो. आज आपण म्हणतो ना डोक्यावरती बर्फाचा खडा ठेवला आहे की काय, पण मला वाटतंय रूपक तुबाजीचं संपूर्ण डोकंच बर्फाचं आहे. नक्कीच संयम इथे महत्वाचा आहे आणि ती पार्टनरशिप देखील तितकीच महत्वाची. इथे मात्र फटका फसला होता परंतु क्षेत्ररक्षक तिथे फार दूरवरती आहे. सरळ रेषेमध्ये अगदी वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू इथे खेळलाय. त्या दरम्यान सिंगल प्राप्त होईल. प्रज्योत काहीसा नाराज आहे परंतु एक धाव त्या दरम्यान प्राप्त केली जाते. धावसंख्या होते ती 54, 4 गड्यांच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू इथे देखील आडवा बॅटचा वापर, बॉल करेल हवाई सफर. डीप मिड विकेट बाउंड्रीवरून सीमारेषा पार येतोय षटकार, 6 धावा. तुषारनं धावांचे तुषार उडवलेले आहेत. षटकाची इथे समाप्ती होते आणि त्यानंतर आपण पाहतो नवीन गोलंदाज पुन्हा एकदा आमंत्रित केले जात आहेत. मागच्या चेंडूवरती रूपक यांनी ठोकलेला षटकार. 6 धावेनंतर धावसंख्येमध्ये इथे वाढ होते आणि धावसंख्या 60च्या घरात इथे प्रवेश करते. 60 धावा 6 षटकांमध्ये, 10च्या सरासरीने आतापर्यंत धावा बनवल्या 4 गड्यांच्या मोबदल्यात. आता इथे रूपक याने एक्सेलेटर वरती पाय ठेवला आणि तितक्याच वेगात फटकेबाजी करतोय. 15 चेंडूंमध्ये 10 धावेंवरती ते नाबाद होते. आता 19 चेंडू आणि 22 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. गिअर बदललेला आहे निश्चित. मागच्या काही चेंडूंमध्ये वेगवान फटके रूपक कडून आलेत आणि आता 4 षटकं राहिलेली आहेत, त्यामुळं स्कोअरला एक्सेलरेट करावं लागेल आणि रूपकची भूमिका महत्वाची असेल. तुषारचा हा फटका कव्हर्स मध्ये झेल होतोय. पाचवा धक्का इथे बसेल शिवमुद्रा ब्लास्टर्सला 60 या धावसंख्येवर. तुषार बाद, सत्यजित चांगली पार्टनरशिप इथे आतापर्यंत बिल्टअप होत होती परंतु तुषार इथे
बाद होत आहेत. 7 चेंडूंमध्ये 7 धावा 100च्या स्ट्राईक रेटने. आतापर्यंत चांगली पार्टनरशिप इथे आता या इनिंगची आपण पाहिली, परंतु सत्यजित इथे गोलंदाजी मार्कवरती आलेत आणि पुन्हा एकदा संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करून देण्याच्या प्रयत्नामध्ये एक यश संपादन करतात. ते सेलिब्रेशन देखील आपण पाहतोय सुरेखरित्या इथे गलीमध्ये झेल टिपला गेलाय आणि सेलिब्रेशन आणि इथे निराशा स्पष्टपणे दोन्ही खेळाडूंना आपण एका स्क्रीनवरती पाहिलं. सत्यजित याचा जल्लोष, ते सेलिब्रेशन, तर दुसऱ्या बाजूला तुषार फार नाराज होऊन ते डगआउटच्या दिशेने आले. 5 विकेट गेल्यात. 7व्या षटकाची इथे सुरुवात आणि पहिल्या चेंडूवरती इथे विकेट प्राप्त केली जाते. 60 धावा ज्या आतापर्यंत पूर्ण आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये येतात नितीन रूपक यांच्या बरोबरीने इथे डाव सावरण्याचं काम करतील. पुढचा चेंडू सत्यजित यांचा. हा चेंडू देखील बॅकफुटला जाऊन पंच केलाय. पॉइंटच्या दिशेने प्रज्योत त्या ठिकाणी तैनात आहे. अप्रतिम गोलंदाजी आहे. म्हणजे प्रत्येक चेंडू जर आपण पाहिला ना तर उजव्या इष्टीच्या बाहेर इथे मार्गस्थ केला जातोय. चेंडूला वेग आहे, अचूक टप्पा आहे, व्हेरिएशन आहे. प्रत्येक चेंडू हा वेगवेगळ्या धाटणीचा गोलंदाजाच्या माध्यमातून हाताळला जातोय आणि त्या दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता देखील होते. सत्यजित पाळे एक्स्ट्रा ऑर्डिनरी प्लेयर आहे हा सत्यजित पाळे. आपण पाहिलं या अगोदरच्या नो बॉल इथे येतोय. या अगोदर 9 विकेट आहे सत्यजित पाळेकडं आणि 146 धावा त्याने आपल्या संघासाठी जोडलेल्या आहेत. आणि मला वाटतं समोरची जी आपल्याला मॅग्नस इलेक्ट्रिक बाईक दिसते त्या बाईकचा तो निश्चित मोठा दावेदार आहे. सत्यजित पाळे इथे विकेट घेतोय. 9 विकेट आणि 146 धावा. आता 10वी विकेट त्याने घेतलेली आहे. सत्यजित एक जबरदस्त फलंदाज, जबरदस्त खेळाडू आहे. हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकत. चेंडू पर्यंत थ्रो बॅक होतोय तर धावफलक 1 ने पुढे पोहोचणार आहे. नितीन रूपक ही जोडी मैदानामध्ये 62 वरती 5. 7वं षटक मैदानामध्ये सुरू. शिवमुद्रा ब्लास्टर्स. स्ट्राईक एंड वरती रूपक असणार आहे आणि सत्यजित यशस्वी खेळाडू. या स्पर्धेमध्ये ऑलराऊंडर परफॉर्मन्स झालाय सत्यजितचा. यस, हो काय शॉट आहे. रूपक भाषेला रूपक अलंकार जसा साज चढवतो ना, या मैदानाला देखील तसाच साज आणि शृंगार चढवतोय रूपक तुबाजी. सुंदर चौकार. सुरेख फटका इथे आपण ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहिला. बॅकफुटला गेले, शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली आणि सरते शेवटी जी गॅप मध्ये चेंडूला ढकललाय आणि त्या दरम्यान 4 धावा इथे प्राप्त केल्या जात आहेत. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या देखील तितक्याच वेगामध्ये वाढवण्याचा प्रयत्न रूपकचा देखील आहे. इथे उलटा पुलटा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. सरळ हाताने चांगला फटका आपण या अगोदरच्या चेंडूवरती पाहिला, परंतु लगेचच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न रूपक याचा आणि तिथे मात्र तो प्रयत्न फसतोय. चेंडू असेल निर्धाव. 7वं षटक सुरू आहे. 66 धावा झाल्यात. 5 गड्यांच्या मोबदल्यात अजूनही 1 चेंडू या षटकातील शिल्लक. हा चेंडू मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय. सिंगल प्राप्त होते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 67. 67 फॉर लॉस ऑफ 5 विकेट आफ्टर 7th ओव्हर. शेवटचं षटक. 10 षटकांची मॅच आहे. माफ करा, अजूनही 3 षटक आहेत. 7वं षटक संपलंय. 67 धावा झाल्यात. अजूनही 18 चेंडू आहेत. जी धावसंख्या जर आपण पाहिली तर 100 पर्यंत जाऊ शकते, कारण रूपक आतापर्यंत सेट झालाय. 22 चेंडूंमध्ये 27 धावा त्यांच्या बॅटमधून येतात. तर नितीन चांगली साथ देण्याचं काम देखील करतात आणि असाच प्रयत्न नितीन यांचा देखील शेवटपर्यंत असणं गरजेचं आहे. रूपक सेट बॅटर आहे, संघाचा प्रमुख खेळाडू आहे आणि तो आतापर्यंत सेट झालाय, तर त्याला साथ द्यावी आणि त्यासाठीचाच हा नितीन यांचा प्रयत्न आहे. 7 षटकानंतर 67 5 गड्यांच्या मोबदल्यात अजूनही 3 षटक शिल्लक. 8व्या षटकाची सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती अथर्व. रूपक स्ट्राईक एंड वरती आहे. आज खूप संयमानं परिस्थिती हाताळली त्याने. 22 चेंडू मध्ये 27 धावा रूपकने बनवलेल्या आहेत. रूपक अलंकार काय असतो, तर रूपकने जो संयमाने खेळ केलेला आहे त्याच्यासाठी आम्ही सहज म्हणतो की त्याच्यावरती ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम होत नाहीये.
ही इज कूलर दॅन आईस. एखाद्या खेळाडू बद्दल ज्या उपमा आपण वापरतो, नामसाधर्म्यासाठी वापरतो, तो रूपक अलंकार असतो. आणि मला वाटतंय आज रूपकनं कमालीचा खेळ केलेला आहे. निश्चित हा संयमाचा परिचय देखील संघासाठी खूप महत्वाचा असतो. 7 षटकामध्ये 67 धावा 5 गड्याच्या मोबदल्यात. उजव्या यष्टीच्या बाहेर इथे 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 चांगला चेंडू आहे. अथर्व गोलंदाजीला आलेला 18 चेंडू शिल्लक आहे. आता फक्त 17 राहिलेत आणि 10 षटकांमध्ये धावा नक्की टार्गेट काय असणार आहे. आपण पाहत होतो की ज्यावेळेस 8 षटकांची मॅच होती 116 धावांचा पाठलाग झालेला आहे. बहुतांश संघ 100 पार करत होते. 10 षटकांच्या मॅच मध्ये 100 पार करताना भरपूर अडचणी आलेल्या आहेत. हा नक्कीच इथे 100 धावा झाल्यानंतर त्याचा पाठलाग हे फार अवघड काम आहे. परंतु इथे अवंतर धाव उजव्या यष्टीच्या बाहेर. गोलंदाजाने पहिला चेंडू अप्रतिमरित्या हाताळला, परंतु दुसरा चेंडू ती उजव्या यष्टीच्या बाहेर आणि त्याचबद्दल पंचांनी गोलंदाजाला दंडित केलाय. अतिरिक्त धाव, धावसंख्येमध्ये 1 ने वाढ, धावसंख्या 68. 5 गड्यांच्या मोबदल्यात 8वं षटक इथे मैदानामध्ये अजूनही सुरू आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरचा आहे. कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु तो प्रयत्न इथे फसला जातोय. आतापर्यंत आपण पाहिलं 68 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात 8वं षटक सुरू असताना 30 चेंडूंमध्ये आतापर्यंत मागच्या 6 इष्टा झालेत, 6 चौकार आले, 2 षटकार आलेत, सिंगल 18 आल्यात, तर दुहेरी 1 आणि 5 विकेट 68 धावेंमध्ये इथे पूर्ण केल्या जात आहेत. शेवटच्या 5 षटकांमध्ये आपण पाहतो इथे उलटा पुलटा स्विच हिट. काय फटकाय रूपकतेने भरलेला. रूपक यांच्या बॅट मधून येतोय खणखणी षटकार. 6 धावा. रिव्हर्स चेंडूच्या गतीचा वापर केला जातो, चेंडूच्या स्पिनचा वापर केला जातो, चेंडूच्या बाउन्सचा वापर केला जातो. तिन्ही गोष्टी ज्यावेळेस रिव्हर्स असा एक फटका असतो की त्यामध्ये तुम्हाला सगळ्या चेंडूचा वापर करता येतो आणि त्यामुळेच हा फटका किफायतशीर ठरतो, जास्त धावा मिळवून देणारा ठरतो. मात्र तेवढा जोखीम सुद्धा तो फटका देतो. 25 चेंडू खेळलेला आहे रूपक आणि आता 33 वरती तो पोहोचतोय. तर पुन्हा एकदा मोठ्या इनिंगच्या दिशेने त्याची वाटचाल सुरू आहे. 74 वरती 5 शिवमुद्रा ब्लास्टर्स 8व्या षटकात. इथे 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 स्कूप करायचं असेल त्यासाठी पोझिशन महत्वाची असते. तुम्हाला पहिल्यांदा इम्प्रोव्हायझेशन करावं लागतं, त्या फटक्याच्या पोझिशन मध्ये यावं लागतं आणि मग टायमिंग पकडावं लागतं. 2 पाय जागेवरती ठेवून तुम्हाला असा स्कूप नाही खेळता येणार. 74 वरती 5 8व्या षटकामध्ये शिवमुद्रा ब्लास्टर्स. एक चांगला फटका, परंतु त्यानंतर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. अशा स्वरूपाचं हे षटक. अथर्व पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु शेवटच्या क्षणी इथे काहीशी गडबड झाली. म्हणजे मागच्या आणि या चेंडूचा जर विचार केला तर हे दोन्ही चेंडू काहीशी गडबडीत खेळले गेलेत. म्हणजे डोक्यामध्ये विचार वेगळा आणि हातातून काम घडतंय वेगळं. ऍक्शन रिप्ले मुख्य स्क्रीन वरती देखील आपण पाहत आहोत. खूप लवकर प्रयत्न केला होता त्याने. त्याच्यानंतर त्याच्या लक्षात आलं की चेंडू लेंथ आहे, मग पाय पुढे टाकलाय त्याने चेंडू अडवण्यासाठी. फटका खेळण्याचा प्रश्नच नाही. मात्र पुढच्याच चेंडूवरती हात खोललेत आणि चेंडूला आसमान दाखवलाय. माणिकचंद ऑक्सिरीज 300% जास्त ऑक्सिजन. पॉवरफुल षटकार. चांगला फटका इथे ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहतोय. बॅकफुटला गेले, चेंडूला येऊ दिलं आणि त्यानंतर इथे चेंडूला डीप मिड विकेट च्या डोक्यावरून षटकारासाठी इथे पाठवून दिलाय. चांगली रणनीती आहे. म्हणजे रूपक शेवटपर्यंत इथे विकेटवरती थांबण्याचं काम करतायत आणि त्यांच्या बॅटमधून देखील आता धावा यायला लागल्यात. जे स्वतःला ज्यावेळी सावरलं, स्वतःला जेव्हा सेट केलं, जसा चेंडू चांगल्या पद्धतीने
येऊ लागला त्यानंतर मात्र इथे प्रहार करण्यात आले. मॅक्सिमम आपण पाहतो या आत्ताच्या डावाचे 8 षटकांमध्ये कशा प्रकारे इथे षटकारबाजी करण्यात आली. स्विच हिट त्याचबरोबर आपण पाहिले तर चांगले मिड विकेट वरून देखील षटकार आले आणि हाच तो मागच्या चेंडूवरचा ठोकलेला षटकार आणि त्यामुळे धावसंख्येमध्ये इथे वाढ होते आणि 6 धावेंनी धावसंख्या अगदी आपण पाहिले तर 70 पार इथे आपल्याला जाताना पाहायला मिळते. रूपक तुबाजीच्या बॅटिंगचं वर्णन करायचं झालं तर सुरुवातीला तो ज्यावेळेस बॅटिंगला आला ना त्यावेळेस तो रॉकेलचा दिवा होता. पहिल्यांदा मेणबत्ती होता, मग रॉकेलचा दिवा झाला, मग पेट्रोमॅक्सचा दिवा झाला आणि आता एलईडीचा लख प्रकाश तो मैदानामध्ये टाकतो आहे. म्हणजे फियाटची कधी फेरारी झाली हे समजलंय नाही. आज धमाल बॅटिंग करत 28 मध्ये 39 वरती पोहोचतोय रूपक. 80 वरती 5 शिवमुद्रा ब्लास्टर्स. 8 षटकांचा खेळ संपलाय. शेवटची 2 षटके शिल्लक आहे. नितीन सामना करेल गोलंदाज सत्यजितचा. पहिल्या चेंडू बॅकफुटला गेले, इथे चॉप केला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु तो प्रयत्न इथे फसतोय. स्वतःकडे स्ट्राईक घेण्याचा जो प्रयत्न रूपक यांनी केला त्यामध्ये जवळपास यश मिळतंय. नितीन यांचा रोल आतापर्यंत सगळ्यांच्याच लक्षात आला असेल की नितीनला जो रोल इथून डगआउट मधून देण्यात आला की सिंगल काढायची, जास्तीत जास्त चेंडू इथे रूपक यांच्यासाठी खेळण्यासाठी इथे द्यायचे आणि तोच प्रयत्न पहिल्या चेंडूवरती हलक्या हाताने चेंडूला चॉप केलं. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल केला आणि त्या दरम्यान वेगवान एक धाव. धावसंख्येत वाढ, धावसंख्या 81. सत्यजित पाळे चर्चा करत होतो आपण त्याच्या स्पर्धेतल्या कामगिरीची. 5वा सामना तो खेळतोय आणि 5व्या सामन्यामध्ये त्याने 10 विकेट काढलेले आहेत. प्रत्येक मॅच मध्ये त्याला सरासरी 2 विकेट आहेत आणि एकूण 4 सामन्यांमधून त्याने धावा सुद्धा 146 काढलेल्या आहेत. एकूण 3ऱ्या क्रमांकावरती आहेत धावा बनवण्याच्या बनवणाऱ्या फलंदाजांमध्ये आणि गोलंदाजांमध्ये सुद्धा विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो 3ऱ्या क्रमांकावरती आहे. बाहेरची कट, थर्ड मॅनला चेंडू आहे. 1 धाव इथून येणार आहे. सत्यजित 82 वरती 5. असं वाटलं नाही की सत्यजितने कधी एखाद्या मॅच मध्ये धमाकेदार खेळलेला आहे, परंतु सामन्याचा जो टेम्पो आहे तो बघून तो खेळत असतो. परिस्थिती योग्य हाताळत असतो, विकेट काढून देत असतो, धावा बनवत असतो. सत्यजितनं संपूर्ण स्पर्धेत आपल्या खेळाची छाप सोडलेली आहे. 83 वरती 5 शिवमुद्रा. लेंथ बॉल ड्राईव्ह केलाय, ऑफ ड्राईव्ह, लॉंग ऑफ. क्षेत्ररक्षक समोर येतोय मात्र हातातून निसटला चेंडू. 2 धावा. वेगवान रनिंग बिटवीन द विकेट. रूपक तुबाजी हळूहळू आपल्या धावा वाढवतोय, धावांचा टेम्पो वाढवतोय. तो ज्यावेळेस बहरत असतो ना त्यावेळेस तो उसळलेला समुद्र असतो. मैदानामध्ये आला, त्यानं पाहिलं आणि नंतर आपण त्याला पाहत होतो. फटक्यांचं चांदण शिंपीत गेला आणि आपण त्यामध्ये न्हावून गेलो. फलंदाजीतला तो रोल्स रॉईस आहे रूपक तुबाजी. 85 वर 5. हा चेंडू देखील इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नाच्या मध्ये देखील बॉल चालला सीमारेषेच्या पलीकडे. षटकारासाठी 6 धावेंसाठी 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 91. 91 फॉर लॉस ऑफ 6 विकेट. काय फटका इथे सजवलाय, जी ताकद आहे, जी नजाकत आहे. चेंडूने उंची आणि लांबी अगदी योग्य पद्धतीने इथे गाठली. चेंडूला जो फोर्स केलाय, चेहऱ्यावरचे हावभाव स्पष्टपणे दिसत आहेत की हा चेंडू किती दूरवरती जाईल आणि कसा मिडल झालाय याचं देखील समाधान चेहऱ्यामध्ये स्पष्टपणे दिसत होतं. आणि सत्यजित याच्यावरती ते आक्रमण आहे. काय काय नऊ नाही या खेळीमध्ये, संयम आहे या खेळीमध्ये, आक्रमण आहे या खेळीमध्ये, सुंदर सहज सुंदर फटके आहे या खेळीमध्ये, परिस्थिती हाताळणारी कला आहे या खेळीमध्ये. रूपक तुबाजी आज त्याने एका वेगळाच रूपाचा परिचय आपल्याला दिला. रूपक 91. 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 षटकांचा खेळ संपलेला आहे. शिवमुद्रा ब्लास्टर्स तर रूपक तुबाजी 48 वर 32 चेंडूंमध्ये या 48 धावा अत्यंत गरजेच्या आहेत. विशेष म्हणजे एका बाजूने तो सहज लढत राहिला आणि पुढे उभा राहून लढणारा सेनापती काय असतो ते दाखवून दिले रूपक तुबाजीने आज.
फलंदाजीतली सगळी धुरा त्याने आपल्या खांद्यावरती घेतली. इतर फलंदाजांना बरोबर घेत ज्यावेळेस आपण पाहिलं होतं की तनिष्क आक्रमक खेळत होता, त्याला स्ट्राईक एंडवरती आणत होता, इतर फलंदाज जे खेळत होते त्यांना पूर्ण वाव दिला त्याने, त्यांच्या बरोबर राहिला. मात्र जेव्हा वेळ आली तेव्हा मोठे फटके दाखवत त्यानं त्याचं मूळ रूप पुन्हा एकदा दाखवलं. शेवटचं षटक मैदानामध्ये इथे येणार आहे 91 वरती 5 शिवमुद्रा ब्लास्टर्स. सत्यजितची 2 षटकं 18 धावा 1 गडी बाद करण्यात यश मिळालं. या सामन्यामध्ये एकूण 5 सामन्यांमधून सत्यजित पाळेनं 10 विकेट काढलेले आहेत. पुन्हा यशस्वी ठरला तो. अंतिम 6 चेंडू आणि या 6 चेंडूवरती सर्व काही अवलंबून असेल आणि ते हाताळण्यासाठी यश इथे गोलंदाजी मार्क वरती पहिला चेंडू डॉट. काहीसा रूपक तिथे नाराज होतोय. नितीनशी काहीशी चर्चा सुरू आहे की 48 इथे धावा वैयक्तिक रूपक याने बनवल्यात. सांघिक धावसंख्या 91 आहे आणि त्यामधल्या एकट्या रूपकच्या बॅटमधून 48 धावा, जे चांगली बॅटिंग, वन साइड हिरो. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा चेंडू इथे निर्धाव, बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आहेत. अशी चर्चा सुरू आहे. डगआउट मधून देखील आवाज दिले जात आहेत की कशा पद्धतीने या 4 चेंडूंवरती धावा बनवायच्या आहेत. प्रयत्न इथे नितीन यांचा देखील आहे मोठा फटका खेळण्याचा, परंतु आतापर्यंत यशने जी गोलंदाजी केली ती देखील कौतुकास्पद आहे. चांगली गोलंदाजी इथे हाताळतोय. 2 चेंडू निर्धाव. चेंडूची झेरॉक्स कॉपी आपण पाहिली. आता इथे इथे उंच फटका आहे आणि सीमारेषेच्या बाहेर. पायचे कुठे टप्पा आहे चेंडूचा. चार धावा इथे मिळतील. चौकार प्राप्त होतोय. इथे फलंदाज नितीनच्या बॅटमधून चौकार आहे. आणि आता मला वाटतं थोडस रूपकच्या चाहत्यांमध्ये चलबिचल झाली असेल. अर्धशतकाच्या उंबरट्यावरती आहे रूपक. 6 चेंडू शिल्लक होते. 3 चेंडू, पहिले 4 चेंडू नितीन खेळणार आहे. उजव्या इष्टीच्या बाहेर वाईड आहे. एक अतिरिक्त धाव या ठिकाणी येणार आहे. धावफलक पुढे पोहोचणार आहे. एक धाव हळूहळू हळूहळू पुढे पोहोचते. मात्र सुरुवातीला छान आक्रमण रमणबाग फायटरच्या क्षेत्ररक्षकांनी केलं होतं. धावा रोखल्या होत्या, विकेट काढल्या होत्या. रूपक देखील आज संयमानं त्याला परिस्थिती हाताळावी लागली, पण त्यानं हळूहळू त्यानं आक्रमण केलं. बाहेरची कड इथे आणि पुन्हा मिळेल 4 धावा. पुन्हा चौकार. नक्कीच इथे नशिबाची काहीशी साथ मिळते. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहू शकता. उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू बॅटच्या अगदी टोला लागला आणि त्यानंतर इथे चेंडू यष्टी रक्षकाच्या डोक्यावरून लॉंग स्टॉप बाउंड्रीला भेदत चौकारासाठी 4 धावेने संघाचं षटक 100 धावा इथे पूर्ण होत आहेत. 100 अप. अजूनही 2 चेंडू शिल्लक. नितीन यांनी देखील चांगली साथ रूपक यांना दिली आहे, परंतु आता रूपक नॉन स्ट्राईक एंडला आहेत. 48 वरती ते नाबाद आहेत, परंतु 2 चेंडू उरलेत आणि स्ट्राईकला नितीन आहेत. वा, हा वाईड यॉर्करचा प्रयत्न. इथे मात्र स्ट्राईक स्वतःकडे घेण्याच्या प्रयत्नामध्ये क्रिकेट मधली आत्महत्या. धावबाद. रूपक बॅक टू द पॅव्हिलियन. 6वा बॅटर डगआउटच्या दिशेने. निश्चित दुर्दैवी इनिंग होती ही. 48 धावा अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती असताना रूपक स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याच्या प्रयत्नात बाद झालेला आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल, मात्र रूपकच्या 48 धावा आज खूप महत्वाच्या आहेत. अडचणीत असताना, टीम संकटात असताना तो उभा राहिलेला आहे. गोलंदाजांचं मोठं वादळ घोंगावत आलं होतं, मात्र वादळात सापडलेली नौका त्यानं संयम ठेवला, शांत राहिला, वादळ जाऊ दिलं आणि मग हळूहळू हल्ला करत तो नाव किनाऱ्यावरती घेऊन आलेला आहे. मजबूत स्थितीमध्ये त्यानं आणलेलं आहे. सुंदर संयमाचा. आणि परिस्थिती काय हाताळली त्याने. संकटामध्ये
कसं खेळायचं असतं याचं सुंदर उदाहरण इथे पेश केलं रूपक तुबाजीनं. जबरदस्त मॅच. 48 धावा, मला वाटतंय अर्धशतकाचं मोल निश्चित आहे. कधी कधी एखाद्या तेंडुलकरचे 100 शतक आहेत, मात्र कुठली इनिंग सर्वात चांगली होती तर पाकिस्तान विरुद्ध खेळलेली 98 धावांची इनिंग. कोणी डोळे झाकून सांगतील. आणि दोघांकडून इथे चूक झालेली आहे. यष्टिरक्षकाचा नेम नव्हता, गोलंदाजाचाही नेम चुकला आणि काही धावा इथे मिळतायत. 2 धावा इथे मिळतील. 103 वरती पोहोचतायत. शिवमुद्रा ब्लास्टर्स 10वं षटक, शेवटचं षटक मैदानामध्ये, शेवटचा चेंडू. समर्थ चॅलेंजर्स आणि गोवा स्टॅलियन्स मधला हा विनिंग मोमेंट आहे दुसऱ्या क्वार्टर फायनल मधला. बघायला मिळतोय आपल्याला. आमचे मंडळ भारी. काल रात्री हा सामना झाला होता. शेवटचा चेंडू आहे आणि याबरोबरच इथे धाव पूर्ण होईल. अजून धाव घ्यायची आहे का हे बघायचंय. पंचांचा काय मत पडतं हे देखील महत्वाचं. इथे 22 आहे आणि 2 धावा आहेत. यस, 2 धावा पूर्ण होतील. 22च्या रूपानं धावफलक 105 वरती पोहोचेल. 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 षटकांमध्ये 105 विजयासाठी रमणबाग फायटर्सला 106 धावांची आवश्यकता. 60 चेंडू 106. चांगली राहिली इनिंग, संमिश्र राहिली इनिंग. रमणबाग फायटर्सचं देखील सुरुवातीच्या सत्रामध्ये वर्चस्व होतं, मात्र हळूहळू रूपक तुबाजी त्याच्या मूळ रूपात येत गेला आणि सामन्याची पकड रमणबागची थोडीशी सैल झाली आणि रूपकनं 48 धावांची सुंदर खेळी साकारत आपल्या टीमला पोहोचवलं 105 वर. सुंदर क्रिकेट बघायला मिळालं. सगळ्या भावना, सगळ्या प्रकारचा खेळ आज बघायला मिळाला. चांगली गोलंदाजी बघायला मिळाली, चांगली फलंदाजी बघायला मिळाली. रूपक तुबाजी सलामीला आला होता. 32 चेंडू खेळला, 48 धावांचं योगदान दिलं. रोहित आज सुरुवातीला चांगला फॉर्म मध्ये होता. कनेक्शन चांगलं होतं तर 5 चेंडूमध्ये 10 धावा आल्या, मात्र आपली इनिंग मोठी करू शकला नव्हता. निखिल लवकर बाद झाला, 50+ प्लेअर. तनिष्कनं सुरुवातीला आल्या मोठे फटके दाखवले, तोही अल्पजीवी ठरला. आदित्य 1 वरती, तुषार 7 वरती, त्यानंतर आलेल्या नितीन, त्यांनी खूप चांगली साथ दिली रूपक तुबाजीला. वेळप्रसंगी मोठे फटके आले. 11 धावा खेळला आणि अखेर आपण बघितलं 10 षटकाच्या समाप्तीनंतर 10.50च्या सरासरीनं 105 धावा. मात्र एका गोष्टीकडे आपण लक्ष वेधून घेऊ, एक्स्ट्राज 18 आहेत. म्हणजे पहिल्या क्रमांकाचा स्कोर 48 आहे आणि दुसऱ्या क्रमांकाचा हायएस्ट स्कोर हा 18 आहे. 105 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये शिवमुद्रा ब्लास्टर्सनं उभ्या केल्या, तर 106 धावांचं आव्हान असेल रमणबाग फायटर संघासमोर. गोलंदाजीमध्ये देखील बघू आपण आज काय काय घडलेलं आहे तिथे. कुठले गोलंदाज आज चमकले. सुरुवातीची षटकं निश्चित चांगली होती, विशेषतः प्रज्योत प्रसाद 2-2 षटकं टाकली. प्रज्योतनं 2 षटकं टाकताना 23 धावा खर्च केल्या. गडीबाद करताना यश आलं नव्हतं. प्रसादने 2 षटकामध्ये फक्त 16 दिल्यात आणि 3 विकेट काढलेल्या आहेत. यशस्वी गोलंदाज ठरला. आज प्रसादला सामोरं जाणं निश्चित कठीण होतं. राघवने एका षटकामध्ये 14 धावा दिल्या, गडीबाद करता आला नाही. विराजनं एका षटकामध्ये केवळ 7 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी. सत्यजितने 2 षटकं टाकली, 9च्या सरासरीनं 18 धावा देत 1 गडीबाद केलेला आहे. चांगला राहिला तो. अथर्वचं देखील षटक आणि यश या दोघांची षटकं संमिश्र राहिली. अथर्वने 13 तर यशने 10 धावा खर्च केलेल्या आहेत. पहिला फलंदाज 18 वरती, दुसरा 24, तिसरा 37, चौथा 39 आणि त्याच्यानंतर एक मोठी भागीदारी झाली 21 धावांची. 5वा 60 धावसंख्येवरती तर 6वा 101 धावसंख्येवरती बाद झाला. रेग्युलर इंटरवल मध्ये विकेट गेल्या, मात्र शेवटच्या 4 षटकांमध्ये धावा देखील आल्या, विकेट देखील कमी गमावल्या आणि त्यामुळेच एक चांगली टोटल आपल्याला स्कोर कार्ड वरती बघायला मिळते. 105 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये शिवमुद्रा ब्लास्टर्स. पहिल्या डावामध्ये म्हणावी तशी धावसंख्या उभी झाली. 105 धावा झाल्या. एक सन्मानात्मक, एक फायटिंग स्कोर 10 षटकांमध्ये इथे उभा करण्यामध्ये यश मिळालंय.
परंतु या धावा रोखण्यासाठी आमची भारी संघाला चांगले प्रयत्न देखील करावे लागतील. आमचे मंडळ भारी तो प्रयत्न कशा पद्धतीने केला जाईल. रूपक यांची पहिल्या डावातील 48 धावेंची एक मोठी इनिंग आणि त्यामुळे धावसंख्येला ते 100 पार नेण्यामध्ये संपूर्ण संघाला इथे यश मिळालंय. पाहूया कशा प्रकारे इथे पहिल्या डावामध्ये चौकार षटकार आले, कशा प्रकारे विकेट्स आल्या. या सर्व हायलाइट्स आपण मुख्य स्क्रीन वरती देखील पाहू शकता. मोठे मोठे पट्टे इथे खेळण्यात आले, चांगले झेल इथे टिपण्यात आले आणि रूपक देखील चांगली फटकेबाजी करताना पाहतो आपण. लागोपाठच्या 2 विकेट्स, त्यानंतर रूपक नितीन या जोडीने सावरलेला डाव आणि डावाला दिलेलं योग्य असं वळण. हायलाइट्स, मॅक्सिमम षटकार, त्याचबरोबर अप्रतिम असे झेल इथे टिकण्यात आले. स्विचिंगचा एक तीक्ष्ण फटका रूपक यांच्या बॅट मधून आपण पाहिला. त्यानंतर एक चांगला स्लॉप पिच इथे ऑन साइडला खेळला आणि त्या दरम्यान काहीशा रणनीत्या आखल्या जात आहेत दोन्ही डगआउट मधून. चर्चा अशा प्रकारे केली जाते. कुणाल सर देखील काहीशी माहिती आपल्या खेळाडूंना देत आहेत, एक्सपिरियन्स शेअर करतात की 106 धावा इथे बनवणं सोपं नाहीये. चांगले गोलंदाज आपल्याकडे देखील आहेत, त्यांनी चांगली गोलंदाजी करायची आहे. प्रामुख्याने नितीन एक उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत. त्याचबरोबरीने आपण पाहिलं तर तुषार, एक चांगली पॅक टीम इथे मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतील. ऑफिशियल्स दोन्ही पंच मैदानाचा ताबा घेत आहेत. सेमी फायनल क्रमांक 2 इथे मैदानामध्ये सुरू आहे. कशा प्रकारे इथे या धावा बनवल्या जातील तर कशा प्रकारे या धावा रोखल्या जातील. फील्डिंग टीम इथे रोहित, तुषार, त्यानंतर आपण पाहतो रूपक, सुनील, संदीप, आदित्य, त्याचबरोबर मंगेश, तनिष, निखिल आणि नितीन हे खेळाडू आहे. त्यांचं नाव स्पष्टपणे दिसलं नाही, परंतु ही चांगली टीम. आता गोलंदाजीमध्ये 105 धावा डिपेंड करायच्या आहेत. बॅटरने तर 10च्या सरासरीने जवळपास धावा बनवल्यात. आता गोलंदाजाला मात्र त्या सरासरीपेक्षा कमी इथे रोखावं लागेल. तर दुसऱ्या बाजूने जर आपण विचार केला तर इथे धावा बनवण्यासाठी दोन्ही बॅटर देखील तितकेच ताकदवान आहेत.
आणि त्यांच्या ताकदीचा इथे पॉवर प्ले मध्ये फायदा कशा पद्धतीने होईल ते देखील पाहावं लागेल, कारण 106 धावा या 60 चेंडूंमध्ये बनवायच्यात. बोलायला काहीतरी सोपं वाटतंय, परंतु बनवायला इथे फार अवघड आहे. पॉवर प्लेची षटकं या धावा चेस करत असताना फार महत्वाची आहेत, जी दोन्ही संघांसाठी असतील. 106 धावा बनवायच्यात. विजयाचं समीकरण 106 धावा. एकशे 60 चेंडू 106 धावा. कशा प्रकारे इथे धावा बनवल्या जातील, रोखल्या जातील. आघाडीची दोन्ही बॅटर प्रज्योत आणि प्रसाद ही जोडी आहे. स्ट्राईकला असतील ते प्रसाद, नॉन स्ट्राईकला असतील ते प्रज्योत. पहिला चेंडू ऋषिकेश. पहिला चेंडू मिड ऑफच्या दिशेने खेळून काढलाय. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. प्रसाद स्ट्राईकला आहे आणि नॉन स्ट्राईकला प्रज्योत आहे. प्रसाद इथे स्ट्राईकला आहे, प्रज्योत नॉन स्ट्राईकला आहे. काहीशी चर्चा दोघांमध्ये सुरू आहे. पहिला चेंडू इथे निर्धाव. षटकाची सुरुवात ऋषिकेश यांनी निर्धाव चेंडूने केली आहे. इथे मात्र फुल टॉस आणि त्यावरती प्रहार. बॉल चालला मिड विकेट बाउंड्रीला भेदत. सीमारेषा पार. येतोय चौकार. 4 धावा. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का पकडा कॅच रनआउट काढा फळा किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू असो हार वा असो थँक्यू डीजे. पहिला चौकार फुल टॉस होता बॉल आणि त्यावर प्रहार केलाय. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 100+ धावा इथे पूर्ण करायचे आणि हा चौकार आलाय. पहिला चौकार. हा चेंडू देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडूची उसळी काहीशी कमी झाली. त्याचबरोबर वेग देखील इथे त्या वेगाचा वापर ऋषिकेश यांनी केलाय. पहिल्या 3 चेंडूचा खेळ या दुसऱ्या डावातील संपन्न होतोय. त्यामध्ये निर्धाव, चौकार, निर्धाव अशी चेंडू हाताळले जात आहेत. इथे देखील स्विच करण्याचा प्रयत्न. सरळ हाताने धावा येत नाही म्हटल्यानंतर इथे स्विच प्रयत्न या ठिकाणी फसतोय. पुन्हा एकदा शरीराचा वेध. चांगलं कमबॅक ऋषिकेश यांचं. एक आखूड टप्प्याचा चेंडूवरती षटकार खर्च करण्यात आला, परंतु त्यानंतर जे कमबॅक ऋषिकेश यांनी केलंय ते देखील फार महत्वाचं आहे. 4 धावा 4 चेंडूंमध्ये. इथे देखील वाह 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 उजव्या एसटीच्या लगत पुन्हा एकदा चेंडू डॉट. काय गोलंदाजी केली आहे ऋषिकेश यांनी. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहू शकता कशा पद्धतीने फिंगर रोल केले जातात. गती अगदी कमी केली जाते. जो डिलिव्हर पॉइंट आहे तिथे सर्व काही गोष्टी घडतात आणि अगदी योग्य असा पर्याय गोलंदाज देखील इथे निवडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा चेंडू देखील मिड ऑफच्या दिशेने. ओ इथे झेल निसटलाय. झेल निसटतोय आणि अशा क्षेत्ररक्षकाच्या हातातून झेल निसटलाय ज्याने मागच्याच मॅच मध्ये अप्रतिम असा टायमिंग एफर्ट झेल टिपला होता. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 5 विदाउट लॉस. ऍक्शन रिप्ले पाहूया. सोपा झेल, लो फुल टॉस होता. मिड ऑफला हातातून सोडून दिलाय अतिघाई संकटाने आणि त्यानंतर मात्र पाठीराख्यांची रिॲक्शन पाहायला मिळाली. ओ माय गॉड. बॉल हातातून निसटला मात्र इथे जीवनदान मिळाले आणि हे मोठं जीवनदान असणार आहे. 100+ धावा पूर्ण करायच्या. रूपकला वाटलं होतं हा झेल टिपला जाईल, मात्र जसा झेल सुटला त्याने देखील एक निराशा व्यक्त केली. मात्र इथून आपण पाहिलं तर धावा आलेल्या आहेत फक्त 5. संत सुरुवात आहे. पहिल्या डावाच्याच पावलावर पाऊल ठेवलेलं आहे. मात्र मोठं लक्ष पूर्ण करायचं यावर आपण जर नजर टाकली तर रिक्वायर्ड रन रेटवर नजर ठेवावी लागणार आहे शैलेश सर. नक्कीच रिक्वायर्ड रन रेट देखील महत्वाचा आहे. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये P1 मध्ये
फक्त 5 धावा. अप्रतिम अशी गोलंदाजी ऋषिकेश यांनी हाताळली, तर गोलंदाजी मार्क वरती नितीन. एक वेगवान हुशार गोलंदाज इथे गोलंदाजी वरती आमंत्रित केला जातोय. हा चेंडू देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. तब्बल 7 चेंडू नंतर प्रज्योत यांना स्ट्राईक मिळते. पहिला अख्खं षटक नॉन स्ट्राईक एंडला उभे राहून फक्त आणि फक्त गोलंदाजीची जी लय ऋषिकेश यांनी प्राप्त केली होती ती पाहण्याचं काम केलं. परंतु आता संधी मिळते. पहिला चेंडू नितीन यांचा सामना करण्याचा इथे योग जुळून आलाय प्रज्योत यांचा. 7 चेंडूंमध्ये आतापर्यंत 6 धावा. 10ची सरासरी गरजेची आहे जी सुरुवातीपासून असेल. पहिला चेंडू खेळलाय आणि पहिल्या चेंडूवरती सीमारेषेच्या अगदी बाहेर षटकार 6 धाव्यांसाठी. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का पकडा कॅच रनआउट काढा खेळा किंवा यष्टीची. थँक्यू डीजे. पिकअप शॉट होता आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल अक्षरशः ऑनलाईनला खेचून आणला आणि त्यानंतर भिरकावून दिलाय. प्रज्योतच्या बॅटमधून हा कडक बेधडक षटकार होता. 6 धावा. अशाच फटक्यांची आता गरज असणार आहे या सामन्यामध्ये. परंतु पहिलाच बॉल ज्या पद्धतीने स्ट्राईक एंडला खेळताना सुरुवात केली आहे लाजवाब फटका. चांगला फटका आणि त्या चांगल्या फटक्याला चांगली दाद देखील इथे प्रेक्षकांची आणि डगआउटची मिळते आहे. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश. 12 धावा झाल्यात. हा चेंडू देखील उजव्या इष्टीच्या बाहेर आहे. पंचांनी वाईड बॉलचा इशारा केला. जरी बॅटर शफल झाला तरी जी सेकंड लाईन आहे ना त्याच्या बाहेर जरी चेंडू गेला तरी सुद्धा तिथे वाईडच बॉलचा इशारा दिला जातो. 13 धावा आतापर्यंत झाल्यात. 13 धावा. दुसरं षटक आतापर्यंत सुरू आहे. 2 चेंडू झालेत. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळायचा होता परंतु उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू ऑन साइडला खेळलाय. लपेटलाय बॉलला ऑन साइडला आणि त्या दरम्यान सिंगलच. म्हणजे एका षटकारानंतर इथे चांगलं कमबॅक आणि असं तुम्हाला करावं लागेल. हे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आहे. तुम्हाला धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. तुमच्याकडे आक्रमण आणि संयम हे समान ताकदीचं असणं गरजेचं आहे. हा चेंडू देखील इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. ऍक्शन रिप्ले मध्ये बॅटर देखील ते दर्शवतोय की कशा प्रकारे मला हा चेंडू खेळायचा होता हे ऍक्शन रिप्ले मध्ये दिसतंय. पहिला अटेम्प्ट मात्र सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. नशीब बॅटरचं चांगलं की हलकीशी एज तिथे बॅटने घेतले नाही अन्यथा धोका निर्माण झाला असता. चेंडू निर्धाव. 14 धावा आल्यात. 4 चेंडूंमध्ये 9 धावा इथे खर्च केल्या जातात. पुन्हा एकदा चेंडू बॅट वरतून ब्रश शॉर्ट थर्ड वरती तिथे चेंडू अडवला जातोय. सिंगल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 15. 1.5 षटक आणि धावा देखील एकावरती 5. 15. शेवटचा चेंडू या षटकातील. पॉवर प्ले P2. पॉवर प्ले क्रमांक 2 नितीन. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती 5 चेंडू मध्ये 10 धावा खर्च केल्या आहेत तर हा शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर विदाउट लॉस 15. 2 षटकांचा खेळ संपलाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेची 2 षटक प्रभावी मारा केलाय. दुसऱ्या डावामध्ये 12 बॉलमध्ये फक्त 15 धावा खर्च केलेल्या आहेत. प्रसाद 9 बॉलमध्ये 7 वर खेळतोय. प्रज्योतने 3 बॉलमध्ये 7 काढल्या. दोन्ही 7 वर खेळत आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला नितीनने 1 षटकार आल्यानंतर चांगलं कमबॅक केलं. रिक्वायर्ड रन रेट 11.38. जवळपास 12ची सरासरी गरजेची असणार आहे. आणि अजून आपण पाहिलं तर 1 षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं बाकी आहे. तिथे काही धावा वसूल करण्याचाच इथे प्रयत्न केला जाणार आहे. प्रसाद आणि प्रज्योत दोन्ही आक्रमक आहेत मात्र प्रसाद यावेळेला थोडासा शांत खेळ दाखवतोय. 9 बॉलमध्ये 7 वर आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. ऋषिकेशला आता पाचारण केले दुसऱ्या षटकाचा. पहिला चेंडू लो फुल टॉस होता. समोर खेळ आहे. लॉंग बाउंड्री लाईनला कापत असताना बॉल पोहोचलाय. 1 बाउन्स. सीमारेषा पलीकडे खणखणी चौकार.
अपना फटका 440 का झटका. जो प्रयत्न मगापासून करायचा इथे अट्टहास होताना तो प्रयत्न इथे मात्र यशस्वी होतोय. चौकार मिड ऑफच्या दिशेने आणि त्या दरम्यान ठोकलेला 4 धावा. 4 धावेने या षटकाची सुरुवात होते. धावसंख्या होते ती 19. पुढचा चेंडू इथे देखील बॅकफुटला गेले, जागा बनवली, त्यानंतर बॉलला केलाय चॉप. बॉल चाललाय डीप कव्हर पॉइंटला भेदत सीमारेषा पार. बस काय भावा, पुन्हा एकदा मिळाल्या 4 धावा. चौकार. उंची होती या बॉलवर. ऍक्शन रिप्ले पाहूया या बॉलचा. ऋषिकेशचा हा बॉल राईट झाला, मागे गेला आणि त्यानंतर चांगला पंच इथे दाखवलाय पॉइंटच्या डोक्यावरून. बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार आलाय. 4 धावा ऍड होत आहेत. काय ऍक्शन रिप्ले मध्ये स्लो मोशन मध्ये आपण इथे बॅटिंग पाहतोय. ऋषिकेशने देखील डोक्याला हात लावलाय की या चेंडूवरती इतक्या सहजरित्या बॅट मधून चौकार येऊ शकतो. धावसंख्या होते ती 23. पुन्हा एकदा शफल होऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे दिवसा ढवळ्या धावांची केलेली चोरी. इथे गोलंदाज कुठेतरी गाफील राहिले आणि त्याचा फायदा दोन्ही बॅटरने फक्त डोळ्याने इशारा, चांगला आय कोऑर्डिनेशन आणि त्या दरम्यान प्राप्त केली जाते. एक वेगवान धाव, चित्याची चपळाई आणि हरणाची गती दोन्ही बॅटर मध्ये पाहायला मिळाली आणि त्या दरम्यान सिंगल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 24. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने उडवलाय आणि बॉल देखील जाईल सीमारेषा पार. नाही थांबणार, नाही झुकणार, नाही वाकणार, फक्त आणि फक्त ठोकणार. षटकार. 6 धावा. पिकअप शॉट होता. पिकअप शॉट पाहायला मिळाला. जसा बॉल टाकला तसा पाठवलाय डाऊन दी ग्राउंड. अजून एक षटकार. कमालीची बॅटिंग. आता गिअर शिफ्ट केलाय आणि ते इकडे येत असताना लोकल ट्रेन मध्ये बसले, पण तो आता वंदे भारतचं तिकीट त्यांनी काढलंय आणि आता दोन्ही फलंदाज सांगताय थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही. धावसंख्या 30 वर पोहोचली आहे. ऋषिकेशवर असेल दबाव. या षटकातला पुढचा चेंडू टाकेल. अजून एक वेळेला खेचून आणलाय हा देखील, पण तू मात्र डीप मध्ये फिल्डर आहे. रन मिळणार आहे 1. बरोबर धावफलक पुढे चालला 31 वर. या षटकाला मोठं केलंय. पॉवर प्लेच्या 2 षटकानंतर जास्त धावा आलेल्या नव्हत्या, मात्र तिसरं षटक पॉवर प्लेचं जिथे 2 चौकार आणि 1 षटकार वसूल केला गेला. आतापर्यंत आपण पाहिलं तर 16 धावा आल्यात. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 31. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु गॅप मध्ये चेंडू आहे. चेंडू अडवण्याचा सुरेख असा प्रयत्न केलाय. डीप काऊ कॉर्नर मध्ये नितीन त्या ठिकाणी तैनात आहेत आणि फक्त 2 धावा इथे प्रसाद यांच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. प्रसाद आणि प्रज्योत डबल पी ची जोडी आहे आणि या डबल पी च्या जोडीने धावसंख्या देखील पास करण्याचं काम. 3 मध्ये 33, 11ची सरासरी. सर काय सांगाल, जी धावसंख्या पहिल्या षटकामध्ये 5, त्यानंतर जो वेग वाढवण्याचं काम दुसऱ्या षटकामध्ये 14, 19 धावा होत्या, नाही 9 धावा म्हणजे 15 धावा होत्या आणि त्यानंतर या षटकामध्ये जो विस्फोट घडून आणलाय तब्बल आपण पाहिलं तर 18 धावा या षटकामध्ये खर्च केल्या जात आहेत. धावसंख्येचा अगदी योग्य पद्धतीने इथे पाठलाग सुरू आहे. काय सांगाल याबद्दल? शैलेश सर, पहिल्या 2 षटकांचा आपण विचार केला तर शांत आणि संयमी सुरुवात होती. तिथे कोणतीही जोखीम घेतलेली नव्हती. परंतु जसं तिसरं षटक सुरू झालं तिथे मात्र त्या पॉवर प्लेच्या तिसऱ्या आणि अंतिम षटकाला मोठं करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आणि ते बरोबरच जी धावसंख्या गरजेची होती आपण पाहिलं तर करंट रन रेट 11 वर पोहोचलाय. रिक्वायर रन रेटवर नजर ठेवली होती आणि तो रिक्वायर रन रेटच्या जवळ आता संघ पोहोचलाय. 33 आहे. 3 षटकानंतर एकही गडी गमावलेला नाहीये. याचाच अर्थ 11ची सरासरी म्हणजे चांगली धावसंख्या इथे दुसऱ्या डावामध्ये रमणबाग कडून रमणबाग फायटर्स कडून उभारली गेली आहे. मात्र अजूनही सामना कोणत्या संघाच्या दिशेने जाईल हे सांगणं मात्र चुकीचं ठरेल. वेट अँड वॉच पॉलिसी आपल्याला इथे राबवायची. 18 बॉलमध्ये 33ची पार्टनरशिप. पहिल्या विकेटच्या शोधात आहे तिथे, मात्र जर विकेट आली नाही तर तो दबाव राहील. दुसऱ्या बाजूला फलंदाज आतापर्यंत तरी चांगले खेळत आहेत. नक्कीच जो पॉझिटिव्ह थिंक इथे आहे आणि पॉझिटिव्ह विचारानेच इथे दोन्ही बॅटर मैदानामध्ये उतरलेत की आपल्याला कुठल्याही प्रकारे या धावा बनवायच्या. त्यासाठी पॉवर प्लेची षटकं फार महत्वाची होती आणि त्याच षटकांचा पुरेपूर फायदा दोन्ही बॅटरने घेतलाय. प्रसाद आणि प्रज्योत यांनी. प्रज्योत 5 चेंडू खेळले, 14 धावा त्यांच्या बॅटमधून आले, तर दुसऱ्या बाजूने प्रसाद 13 चेंडूंमध्ये 18, म्हणजे दोन्ही बॅटर इथे सेट झालेत. षटक क्रमांक 4.
गोलंदाजी मार्क वरती संघातील प्रमुख खेळाडू रूपक, ज्याने चांगलं रूप इथे धावसंख्येला दिलं, चांगली धावसंख्या उभी करून देण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला. तब्बल 48 धावांवरती ते धावबाद स्वरूपात बाद झाले, अन्यथा अर्धशतक त्यांच्या बॅटमधून येताना आपण पाहिलं असतं. परंतु गोलंदाजीचा भार देखील इथे सांभाळला जातोय. पहिला चेंडू यॉर्कर, त्यावरती आलेली सिंगल. इथे देखील काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा लपेटा शॉट इथे पाहायला मिळत होता, परंतु तो संपर्क इथे होऊ शकला नाही आणि त्याचमुळे चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. 34 धावा विदाउट लॉस. हा चेंडू देखील काहीशी शफल होऊन ऑफ साइडला इथे खेळण्याचा प्रयत्न केला. बघा, बॅटरची जी शैली आहे ना ती फार महत्वाची आहे की चेंडूवरती जायचं, कारण प्रत्येक गोलंदाज इथे उजव्या यष्टीच्या बाहेर म्हणजेच निगेटिव्ह गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु दोन्ही बॅटरचा जो माइंड सेट आहे की चेंडूवरती जायचं, बरोबर बॅट वरती घ्यायचं आणि धावा इथे प्राप्त करायचा, आणि तो विचार अगदी योग्य पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू देखील खोलवर टप्प्याचा सरळ बॅटने इथे खेळून काढलाय. ज्याप्रमाणे बंदुकीतून गोळी सुटते त्याचप्रमाणे बॅट मधून निघालेला हा सुरेख आणि देखना फटका. बॉल चाललाय सीमारेषा पार, येतोय 4-4-4-4 चौकार. सरळ बॅटचा वापर केला, स्ट्रेट ड्राईव्ह होता. शैलेश सर, मुंबई शहरामध्ये गेल्यानंतर नेहमीच आपण मरीन ड्राईव्हच्या प्रेमात पडतो, पण तो मरीन ड्राईव्ह पेक्षा पण काय सुंदर असेल तर हा स्ट्रेट ड्राईव्ह होता आणि त्यावर चौकार आलाय. 4 धावा ऍड झाल्यात. याच प्रकारची बॅटिंग करायची आहे आणि आता प्रज्योत थांबायचं नाव घेत नाहीये. हा चेंडू देखील शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील, परंतु पंचांनी ही अपील फेटाळून दिली आहे. बघा, काहीशी हाफ अपील आहे. पहिली अपील आहे ना गोलंदाजाने फार कमी प्रमाणात केली, परंतु यष्टीरक्षकाची जी अपील आहे ती फार जोरदार होती आणि त्या जोराला साथ देण्याचं काम फक्त इथे रूपक यांनी केलंय. बघा, फिंगर रोल केले जातात शेवटच्या क्षणी आणि ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकता जे एक्सप्रेशन आहेत शेवटच्या क्षणी इथे पंचांनी कळवलेला नकार. हा चेंडू देखील फुलर लेनचा शरीराचा वेध इथे घेतला जातोय. षटकाची इथे समाप्ती. 4 षटकं संपली आहेत. या षटकामध्ये देखील रूपक यांनी चांगले कमबॅक केलं. एक चौकार आला, परंतु एकूण 6 धावा खर्च केल्यात. 4 मध्ये 39. अजूनही विजयाचं लक्ष 36 चेंडू आणि 67 धावेंची गरज. 4 षटकांचा की संपलाय. 39 आहेत. 3 ओव्हर नंतर 33 होत्या. या षटकामध्ये फक्त 6 आल्यात. रूपक तुबाजी जेवढी चांगली फलंदाजी करतो तेवढी चांगली गोलंदाजी तो करतो आणि आता 4 षटकांच्या हायलाइट्स ते पाहायला मिळतात. पहिल्या 4 षटकांमध्ये काय घडलं. चांगली फटकेबाजी पहिल्या 2 षटकांमध्ये धावा नव्हत्या. तिसरं षटक मोठं केलं गेलं. विशेषतः प्रज्योतने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, डाऊन दी ग्राउंड त्याने चांगले फटके सुधरले. लो फुलटॉसवर तो चांगला खेळला. अजूनही 6 षटके इथे शिल्लक आहे. 36 चेंडूचा काही शिल्लक आहे. तर सामना सध्या दोलायमान स्थितीमध्ये चाललाय. कधी इकडे तर कधी तिकडे. सर्वोत्तम खेळ तो या सामन्यामध्ये बाजी मारेल. हायलाइट्स देखील आपण मुख्य स्क्रीनवरती पाहिल्या. हे प्रेक्षक जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर मॅचचा आनंद देखील घेतात आणि ते प्रसन्न चेहरे इथे आपल्याला पाहायला मिळतात. धन्यवाद. प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. इथे देखील आखूड टप्प्याचा चेंडू, त्यावरती प्रहार. बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. 1 बाउन्स येतोय. चौकार. 4 धावा. सुरेखरित्या या ठिकाणी आपण पाहतोय आखूड टप्प्याच्या चेंडूवरती प्रहार करण्यात येतोय आणि पुन्हा एकदा तो जल्लोष इथे डगआउट मध्ये प्रसाद यांच्या बॅट मधून ज्या वेळेस तुम्ही आखूड टप्प्याची चेंडू हाताळाल ना त्या वेळेस तो चौकार किंवा षटकार पाहायला मिळतो. षटकाची सुरुवात इथे चौकाराने केली जाते. या 4 धावेनंतर धावसंख्येमध्ये देखील वाढ. धावसंख्या 43. प्रसाद प्रेक्षकांचा उदंड असा प्रतिसाद. फ्रेंडशिप कप 2025 चौथं पर्व या मैदानामध्ये संपन्न होत आहे. पुढचा चेंडू प्रसाद यांच्यासाठी. पुन्हा एकदा इनसाइड आउट. फटका हवेत. क्षेत्ररक्षक कुठलाही तिथे तैनात नाहीये, परंतु अगदी वेगात येऊन वाईडिश लॉंग ऑफच्या खेळाडूने इथे चेंडू अडवलाय. त्या दरम्यान 2 धावा मिळतील. हे कॅल्क्युलेटिव्ह रिस्क होती.
की जिथे क्षेत्ररक्षक डीप मध्ये नाहीये तोपर्यंत इनसाइड आउट काहीसा चेंडू हवेमध्ये खेळला आणि ही जाणून बुजून खेळलेला हा फटका आहे, म्हणजे चुकून हा खेळलेला नाहीये, जाणून बुजून हा इनफिल्डच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्या दरम्यान 2 धावा मिळत आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 45. पुढचा चेंडू पुन्हा एकदा काहीतरी वेगळं. हा फटका अजूनही कोणाच्याही लक्षात आला नसेल की हा नक्की फटका आहे काय. गोपी सर, तुम्ही काही विश्लेषण या फटक्याबद्दल? मागे जात असताना घेण्याचा प्रयत्न केलाय, हा इन्व्हेंट केलेला फटका आहे, मात्र त्याला नाव देणं सध्या कठीण आहे. प्रेक्षक गॅलरीतलं चित्र आपण पाहतोय, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रसन्न मुद्रेने पाहतायत. आनंदाचा वर्षाव या स्पर्धेवर नेहमीच केला जातो. भरपूर प्रेम देतात मायबाप क्रीडा रसिक. आणि आज रविवारचा दिवस आहे, आवर्जून उपस्थित आहे, पण तो मागच्या बॉलवर बीट झाला होता. 4.3 नंतर 45. हा चेंडू देखील बॅकफुटला जाऊन कट केलाय. पॉइंटच्या दिशेने 1 धाव त्या दरम्यान प्राप्त होते. आपण प्रेक्षक गॅलरी देखील पाहिली आहे. प्रेक्षकांचा देखील दुपारच्या सत्रामध्ये एका बाजूला भारत न्यूझीलंड हा सामना आंतरराष्ट्रीय चॅम्पियन ट्रॉफीचा सामना एकीकडे सुरू आहे, परंतु सुरू असलेली जी लढत आहे ती देखील फार महत्वाची आहे आणि दोन्ही संघांना त्यांच्या संपूर्ण पाठीराख्यांकडून इथे चांगली दाद देखील दिली जाते. दोन्ही संघ नावाजलेले आहेत. इथे देखील चांगलं फुटवर्क, चांगलं पदला तिथे आणि त्यानंतर बॉलला पाठवलंय. लॉंग ऑफ बाउंड्रीला भेदत येतोय षटकार 6 धावेंसाठी. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का पकडा कॅच रनआउट काढा फळा किंवा यष्टी. थँक्यू डीजे. पुढे चालत त्याला स्टेप आउट झाला आणि त्यानंतर लॉंग ऑफला क्लिअर करत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलाय. हल्ला चढवलाय, षटकार आलाय, थांबत नाहीये फलंदाज. प्रज्योत सेट झालाय, त्याच्या बॅटवरून चांगली फटकेबाजी. 50 पार इथे धावसंख्या होते. हा चेंडू बॅट वरतून ब्रश. त्या दरम्यान अगदी आरामामध्ये 1 धाव पूर्ण केली जाते. 5व्या षटकाचा खेळ संपलाय. निम्मा खेळ इथे आतापर्यंत संपलेला आहे. 5 षटकांमध्ये 30 चेंडूंमध्ये 52 धावा. एक सावधगिरीची सुरुवात, एक यशस्वी सुरुवात. 5 षटकांमध्ये 53 झाल्यात आणि 5 षटकांमध्ये 53च बनवायच्यात. जितक्या झाल्यात तितक्याच धावा पुढच्या 30 चेंडूंमध्ये बनवायच्यात. 5 मध्ये 53 आहेत, जसा तुम्ही उल्लेख केला की अजूनही 53 बनवायचे. परंतु पहा, प्रज्योत 11 बॉलमध्ये 26 वर येतोय, प्रसादने 19 बॉलमध्ये 26 काढलेत. दोघेही चांगल्या पद्धतीने आता सेट झालेत. मात्र येणारी 5 षटकं काय घडणार आहे हे पाहण्याजोगे असेल. ड्रिंक्स ब्रेक आहे, परंतु ड्रिंक्स ब्रेक नंतर या डावाची कहाणी, या सामन्याची कहाणी रंगेल. मात्र आता जाऊया, योगेशजी सुपेकर सर आमच्यासोबत जोडले जात आहेत. वेलकम सर, आपले स्वागत आहे. गोपी सर, मनापासून धन्यवाद. सर्व मैदानात उपस्थित असलेल्या सर्वांना महत्त्वाची सूचना. मैदानात उपस्थित असलेल्या सर्वांना महत्त्वाची सूचना. ज्या लोकांनी गेटच्या इथे आपल्या 2 व्हीलर्स लावलेल्या आहेत त्या कृपा करून दुसरीकडे पार्किंगमध्ये समोर लावण्यात याव्यात. यानंतर एक्झिबिशन मॅच पुणे शहर पोलीस आणि पुनीत बालन ग्रुप यांच्यामध्ये होणार असून सर्व VIPच्या गाड्या या ठिकाणी लागणार आहेत. त्यामुळे कृपया इथे ज्या 2 व्हीलर्स लावलेल्या आहेत त्या सर्वांनी हलवण्यात याव्यात. गाडी उचलून नेल्यास आयोजक जबाबदार नाही, आत्ताच आम्हाला तसं कळवण्यात आलेलं आहे. माणिकशन ऑक्सिजन 300% अधिक ऑक्सिजनने युक्त असतं. प्युअर पाण्याचा आनंद घेत विजयाचा शुअर देणारे खेळाडू आपण मैदानामध्ये या ठिकाणी पाहत आहोत. जबरदस्त पिपाण्यांचा आवाज चालू आहे, फुल कल्ला. पिपारी सुचारी वाजवा, पिपारी गोठवा, त्याचा काही उपयोग नाही. पण तुतारी वाजवल्यास कुठेतरी विजयश्री संचारेल. विजयाच्या जवळ जातील असा विश्वास हवा या ठिकाणी. कारण सगळी पोरं आपलीच आहेत.
एक ज्या प्रकारे हा सामना आपण पाहत आहोत, एक खऱ्या अर्थाने सगळे दिलसे खेळत आहेत. मी तर म्हणतो ते पिपाने वाजवण्यापेक्षा ढोल ताशे वाजवा. धावांचं इंजिन जोरदार पडेल आणि शेवटी पोरं आपलीच आहेत. प्रेक्षक या ठिकाणी सामन्यामध्ये दंग झालेले आहेत. द्विधा मनस्थितीत प्रेक्षक दिसत आहेत. एकशे 6 धावसंख्येचं टार्गेट, 54 धावसंख्या झालेली आहे. सुंदर गोलंदाजी, छान क्षेत्ररक्षण. भारताच्या क्रिकेटची भावी पिढी मैदानामध्ये वॉर्मअप करताना पाहायला मिळतीये, गोल गोल फिरतीये. अध्यक्ष महोदय, रडीचा डाव नाहीये, आऊट नाहीये. पंचांवरती ओरडून दबाव टाकू नका. पंच अत्यंत हळव्या मनाचे आहेत, संवेदनशील आहेत. आणि आपण या ठिकाणी पाहत आहोत, सामना पाहताना सर्वांचा चेहरा कमळासारखा फुललेला आहे. तुम्ही काय करणार आहात या ठिकाणी बघा, इकडे येऊन बघा, सगळीकडून बघा, तुम्हाला स्क्रीनवर क्रिकेटच दिसेल, कारण पोरं आपलीच आहेत. ना मुन्ना ना धीरे से खेलो. आणि सध्या आपण पाहतोय पीसीआर रूमचं हे दृश्य पाहायला मिळतंय. फ्रेंडशिप कप 2024 5व्या पर्वामध्ये, जिथून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट करत असताना संपूर्ण कंट्रोल करून जगभरामध्ये पोहोचवलं गेलंय. तो हा पीसीआर रूम आपण पाहिला. यावेळेला लॉंग लेगला दिशा दिली आहे. बॉल जाईल सीमारेषेच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे, बॉल थांबवलाय. चांगली फिल्डिंग, यावेळेला चांगली फिल्डिंग झाली. काही धावा इथे रोखल्या. 6व्या षटकाला सुरुवात झाली आणि 6व्या षटकाच्या दरम्यान धावफलकावर 56 धावा आहेत. आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत, 3 धावा खर्च केल्या, 2 चेंडू निर्धाव आहेत. आणि ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय कशा पद्धतीने हा बॉल थांबवला गेला. आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न, थोडीशी वरती हवेत झेप घेतली आणि त्यानंतर बॉल आतमध्ये ढकललाय. मात्र तो थांबवला जात गेलाय का हे देखील पाहिलं जाणार आहे. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग शॉट आहे. बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलाय बॉल. 6 धावांसाठी कडक षटकार. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का. पकडा कॅच रनआउट काढा, फळा किंवा यष्टीची. चला आता मैदान गाजवू, असो हार बा असो दे जीत. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांना विनंती आहे की आपण ज्या मुख्य समालोचन कक्षाच्या पाठीमागच्या रस्त्यावरती काही गाड्या लावलेल्या आहेत, त्या सगळ्या गाड्या तिथून हलवायच्या आहेत आणि पुढच्या पार्किंगला लावायच्या आहेत. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की मागे रस्त्यावरती ज्या गाड्या आपण लावलेल्या आहेत तिथे पोलीस आणि काही पाहुण्यांच्या गाड्या येणार आहेत, त्यामुळे आपण आपल्या गाड्या सगळ्यांनी मुख्य पार्किंगमध्ये जाऊन पार्क करा. एकूण एक गाडी सगळ्यांनीच, इथे आपण बघतोय हे सगळे विद्यार्थी आहेत, अष्टपैलू स्पोर्ट्सचे विद्यार्थी सराव करतायत, अभ्यास करतायत इथे क्रिकेटचा. आणि उद्याचे तेंडुलकर, उद्याचे विराट कोहली, उद्याचे रोहित शर्मा, उद्याचे जसप्रीत बुमराह इथूनच येणार आहे. हे सगळं भारतीय क्रिकेटचं भविष्य. यस, उद्याच्या मिताली राज सुद्धा आहेत. सर्व या आमच्या युवा खेळाडूंनाही शुभेच्छा. 62 धावा धावफलकावरती. 6 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. विजयासाठी अजून
62 धावांची भागीदारी पहिल्या गड्यासाठी या दोन खेळाडूंमध्ये. चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये आहे का? ओ हो 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 हो, तिथे खेळाडू जखमी होतोय. पाय घसरलेला आहे, स्नायू दुखावलेले आहेत. फिजिओ पटकन तिकडे जातील. उंच आकाशामधून विहंग करत असलेला चेंडू झेल हातातून आला, तो निसटला आणि खर तर इथेच पायाला त्याला धक्का बसलेला आहे. त्याच्यानंतर पुन्हा कंट्रोल करणं सुद्धा खूप कठीण झालं होतं. तरी देखील त्यानं अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेवटपर्यंत रोहितनं प्रयत्न सोडलेले नाहीत. आणि बघायचं इथे त्यानं चेंडूच्या समोर पाय टाकला. चेंडू पायावरती पडलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पायावरती चेंडू पडणं, इथे सुद्धा धक्का पोहोचला जाऊ शकतो. चौकार जरूर आहे, मात्र इथे रोहितचा पाय तिथे दुखावलेला आहे. नो बॉल आणि त्याच्यावरती 4 धावा. 5 धावा इथे मिळतील. 67 वरती पोहोचतायत रमणबाग फायटर्स. मात्र प्रज्योत 28 वरती, प्रसाद 33 वरती, दोघांची सलामी इथे रंगलेली आहे. तर रोहित साठी देखील मोठी जखम इथे संभवू शकते. फिजिओ तिथे पोहोचलेले आहेत. खेळाडूंनी, क्षेत्ररक्षकांनी मैदानामध्ये या. सबस्टिट्यूट प्लेयर्स आतमध्ये येतील आणि मॅच पुढे सुरू राहील. खेळ आणि जखमा या खरं तर खेळाच्याच एक बाजू असते. खेळ खेळत असताना जखमा होणं साहजिकच आहे, कारण खेळाडू जीवाच्या आकांताने खेळत असतात. प्राणाची बाजी लावतायत खेळाडू, प्राणांची पर्वा करत नाहीत, शरीराची तर बिलकुल पर्वा करत नाही. आणि हे गरजेचं असतं. युवा ऊर्जा मैदानामध्ये असते, युवा जोश असतो. आपल्या टीमच्या विजयासाठी समर्पण देणं, 100% देणं हे महत्वाचं आहे. कधी कधी क्षमतेपेक्षाही जास्त खेळ करावा लागतो बॉडीवरती, त्यामुळे ताण येत असतो. आणि त्यासाठी फिटनेस हा रोज महत्वाचा असतो. आपण बघतो युवा खेळाडू आज इथे सराव करतायत, मात्र त्यांचे कोच त्यांच्याकडून पहिल्यांदा वॉर्मअप करून घेतात. फिटनेससाठी ते महत्वाचं. योग्य आहार आणि त्याचबरोबर पुरेसा व्यायाम आणि तेवढाच ताकदीचा सराव हा अतिशय महत्वाचा असतो एखाद्या युवा खेळाडूसाठी. परंतु आपण सगळे कार्यकर्ते आहोत, गणेश मंडळाचे कार्यकर्ते. आपल्याकडे तेवढा सराव नसतो किंवा ते करूही शकत नाही. आपण ढोल वादन पथकातले आपण खेळाडू आहोत, आपल्याकडे आपला सराव वेगळा असतो आणि एक हौशी असतात. असं नाही की काही ढोल वादन पथक ही कमर्शियल आहेत. मात्र मी बघतो की पुणे शहरातील जी पथकं असतात फक्त गणेशोत्सवासाठी, गणपती बाप्पांचं आगमन झालंय की आमचं ढोल वादन सुरू होतं. कुणी कमर्शियल ढोल वादन करत नाही. या हौशी असतात सगळे. इथे चांगला फटका आहे, इथे सीमारेषेच्या बाहेर 4 रन इथे मिळतील. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का, पकडा कॅच रनआउट काढा, फळा किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू असो हारवा. थँक्यू डीजे. फ्री हिटचा बॉल होता, तो समोर केला, चांगला लॉफ्ट केला आणि चांगले टायमिंग जुळवलं. बरोबरच चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय, चौकार देखील आलाय. मागचा बॉल हाईट होती. ज्या पद्धतीने सर तुम्ही चर्चा केली, जायबंदी होऊ शकला असता खेळाडू, मी देखील तेच सांगेन की क्रिकेट आपल्याला आयुष्यभर खेळायचंय, मात्र स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. सर सलामत तो पगडी 50. त्यामुळे आपण ठीक असू तर मात्र आपण क्रिकेट निरंतर खेळू शकतो. त्यामुळे धावत असताना एखादा बॉल अडवत असताना थांबवण्याचा प्रयत्न ज्यावेळेला तुम्ही करता त्यावेळेला काळजी घ्या. आणि बरोबरच आता धाव फलकाची काळजी ते प्रज्योतने घेतली आहे, ठोकलाय उत्तुंग षटकार. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का, पकडा कॅच रनआउट काढा, फळा किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू असो हारवा असो गणपती बाप्पा मोरया. सोपा होता बॉल, फुल टॉस होता आणि फुल टॉसला दाखवली सीमारेषा. 6 धावा इथे मिळत आहेत प्रज्योत साठी. प्रज्योत आता थोडासा ओव्हरटेक करतोय प्रसादला. प्रसाद थोडा पुढे होता, प्रज्योत थोडा मागे होता आणि दोघांमध्ये टेक ओव्हरटेक सुरूच आहे. इथे परत एकदा स्क्वेअर लेगला गॅप मोठा आहे आणि पुन्हा 4. मागचे काही चेंडू फक्त चौकार आणि फक्त षटकार आहेत. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का,
गाज लेन बॉल होता. येस, थँक्यू डीजे. लेन बॉल थोडासा बाहेर गेला. जसा गोलंदाजाला बाहेर जात असताना जोरात बॅट फिरवली आणि इथे बॅटच्या चांगलाच रनरमध्ये बॉल आला. तो भिरकावून दिला चौकारासाठी. परंतु त्यानंतरचा बॉल मात्र आपण पाहतोय गती थोडीशी कमी केली नितीनने. कारण या आधीच्या 3 चेंडूंवर पहा सर, 4 चेंडू पाहिले की पहिला नो होता. तिथे चौकार, दुसऱ्या बॉलवर चौकार, षटकार, चौकार हेच समीकरण पाहायला मिळालं. मात्र भरपूर वेळानंतर डॉट बॉल टाकलाय. 81 धावा आहे धाव फलकावर. एकही गडी गमावलेला नाहीये. पहिल्या विकेटसाठी एक मोठी भागीदारी या सामन्यामध्ये पाहतोय आपण. आपण बघतो की लेदर बॉल क्रिकेटसाठी मनगट मजबूत बनवावं लागतं, पण टेनिस बॉल क्रिकेटसाठी खांदे मजबूत बनवावे लागतात. पूर्ण ताकदीनं बॅट स्विंग करतात खेळाडू, ताकदीनं बॅट फिरवतात आणि त्यामुळे खांदे मजबूत असणं जास्त गरजेचं आहे. इथे आपण पाहिलं की बॉल बॅटवरती नव्हता आणि त्यावेळेस कशी फिरली बॅट. वेगवान स्विंग बघायला मिळाला इथे प्रज्योतचा. तर 82 वरती पोहोचताय 7व्या षटकामध्ये. नाद इथे रमन बाग फायटर्स. ढोल वाजवताना सुद्धा तेवढीच एनर्जी द्यावी लागते. अनेक वेळा आपण पाहतो की ढोल वादनामध्ये इतके रंगून जातात की ढोल तुटला तरी सुद्धा वादन थांबत नाही. 7 षटकांचा खेळ बरोबरने संपलेला आहे. 83 धावा आहेत धाव फलकावर. 18 बॉल मध्ये आता 23 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. अजूनही सामना पूर्णपणे झुकलेला नाहीये आणि सध्या आपण पाहतोय हे मुख्य गेट मधून हे विहंगम दृश्य या स्पर्धेचं दाखवलं जात आहे. माणिकचंद ऑक्स सिरीज, पुनीत बालन ग्रुप प्रेझेंट फ्रेंडशिप कप 2025 चौथ्या पर्वाचा सोहळा आणि आज अंतिम दिवस, अंतिम रात्र. आज या चौथ्या पर्वाचा महाविजेता आपल्याला मिळणार आहे. सेमीफायनल नंबर 2 चा खेळ सध्या मैदानामध्ये रंगलाय. रमन बाग फायटरच्या समोर 106 धावांचं लक्ष होतं आणि आता 18 बॉल मध्ये 23 हे समीकरण आलेलं आहे. पहिल्या डावात रूपक तुबाजी जो नेहमीप्रमाणेच 48 धावा काढून धावा बाद झाला. खरं तर अर्धशतकाची आज अपेक्षा होती आणि गोलंदाजी करत असताना एका षटकामध्ये फक्त 6 धावा त्याने खर्च केले. तोच आता गोलंदाजीसाठी आलाय. मात्र 18 चेंडू आणि 23 धावा पाहिलं तर शक्य आणि पाहिलं तर अशक्य होऊ शकेल नरेश सर. ज्या पद्धतीनं मागचा प्रवास झालेला आहे, आपण कधी पण बघतो की 200 किलोमीटर जायचंय आणि तिथे हे अंतर 5 तासामध्ये कव्हर करायचंय. तर 4 तासामध्ये तुम्ही 180 किलोमीटर अंतर कव्हर केलेलं आहे. तर पुढचं 20 किलोमीटर अंतर सहज पार होणार आहे. त्यासाठी अडथळा, एखाद्या वेळेस गाडी पंक्चर झाली, कुठे ऍक्सिडेंट झाला तर तुम्हाला ते अंतर गाठायला अडचण होईल. मात्र मला वाटतं जो वेग धारण केलेला आहे त्यांनी सहजपणे अंतर पार करू शकतील. 84 वरती एकही फलंदाज बाद नाहीये. इथे काय बेल पडलेली नाहीये, जीवदान मिळाले. स्टंप्सला चेंडू चाटून जातोय मात्र फलंदाज सुरक्षित आहे. 85 धावा धाव फलकावरती बऱ्याच वेळा बघायला मिळाले. हलकासा स्टंप्सला स्पर्श झालाय. चेंडूने दिशा देखील बदललेली आहे. यष्टीरक्षकानं देखील अपील केली होती मात्र ती बेल्स पडली नाही. आपण बघतो की स्टंप्स, विकेट्स, स्टंप म्हणजे 3 स्टंप, पण विकेट म्हटलं की त्याच्यामध्ये 3 स्टंप आणि 2 बेल्स असा 5 वस्तूंचा समूह येतो आणि विकेट्स खाली पडत नाही तोपर्यंत फलंदाज नाबाद असतो. जर मला सांगा एक अशी कंडिशन आहे की मधला स्टंप पडलेला आहे आणि बेल सुरक्षित आहेत. बेल स्टंपवरच आहे, दोन्ही बेल्स वर अशा लटकलेल्या आहेत आणि मधला स्टंप पडलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये काय असेल? फलंदाज बाद असेल का? 86 धावा धावफलकावरती 8वं षटक सुरू आहे. याबरोबर इथे स्क्वेअर लेगला फटका आहे. पॅड वरती आदळला असेल बहुतेक. तिथे थ्रो मात्र खराब आहे आणि 2 धावा. धावफलक पुन्हा एकदा पुढे पोहोचेल. षटक क्रमांक 8 मैदानामध्ये सुरू आहे. प्रज्योत 47 वरती, प्रसाद 35 वरती. अभेद्य भागीदारी. ओहो, खराब चेंडू, खराब आणि खरपूस समाचार. षटकार, अर्धशतक प्रज्योतचं.
24व्या चेंडूवरती 50ला गवसणी घातलेली आहे. 53 वरती नाबाद. प्रज्योत तुफानी खेळी साकारली गेली. एकही विकेट नाहीये. जीवनदान मिळालं मागच्या बॉलवर. स्टंपला ज्यावेळेला बॉल साठून गेला होता आणि यावेळेला जागा बनवली. भरपूर वेळ होता आणि त्यानंतर लॉंग लेग मधून बॉल काढला. मुख्य मंचाच्या दिशेने बॉल पोहोचला आणि षटकार आलाय. ही ताकद आहे या खेळाडूची. 106चा पाठलाग गती कमी केली. फुलटॉस होता मात्र लवकर खेळा. शरीराचा वेध घेतलाय बॉलने आणि इथे लेग बाईटच्या रूपाने एक एक्स्ट्रा मिळणार आहे. धाव फलकाच्या दिशेने आपण जाऊया. बरोबर षटकाची समाप्ती होईल. 106चा पाठलाग करायचा होता रमणबाग फायटरला. त्यांनी चांगली फाईट दिली आहे. हॅलो हॅलो चेक ठीक आहे. दोन्ही फलंदाज सर्जनच्या सफाईने खेळतायत. म्हणजे एखादा निष्णात डॉक्टर एखादं ऑपरेशन करतो, मग मेंदूचं ऑपरेशन असेल किंवा हृदयाचं ऑपरेशन असेल, अतिशय अवघड शस्त्रक्रिया तो सहजपणे करतो. अगदी त्या सहजतेने या दोघांनी फलंदाजी केलेली आहे. एखादा निष्णात सर्पमित्र विषारी साप हाताळतो, तितक्या सहजतेनं त्याने गोलंदाजांना हाताळलंय. दोन्ही फलंदाजांनी केलेली जबरदस्त फलंदाजी. 95 वरती 8 षटकांमध्ये 95 धावा आहेत आणि 12 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे फायनल मध्ये पोहोचण्यासाठी रमणबाग फायटर्सला. गणेशोत्सवाच्या मिरवणुकीमध्ये वादन करणं म्हणजे सोपं नाही. मला वाटतं अलीकडे काही वर्षांमध्ये मिरवणूक थोडीशी आटोपती होते. नाहीतर काही वर्षांपूर्वी आम्ही टीव्ही वरती बातम्या ऐकायचो की आज सकाळपर्यंत मिरवणूक चालली, उद्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत मिरवणूक चालली. 12-12 तास, कधी कधी 23-23, 24-24 तास मिरवणूक चालायची. आणि अशा मिरवणुकीमध्ये सतत सलगपणे ढोल वादन करणं, मिरवणुकीमध्ये जल्लोष रंग भरणं, हे ढोल वादक पथकांचं मोठं काम होतं. आता देखील आपण पाहतो सलग 6-6, 7-7, 8-8 तास एकाच चौकामध्ये वाजवावं लागतं, पण तरी थकत नाही. न थकता, आळस न करता सलगपणे बाप्पांच्या मिरवणुकीमध्ये रंग भरणारी ही पथक आहेत. त्यामुळं एवढं मोठं आव्हान, मला वाटतं 106 धावांचं आव्हान फार मोठं नसावं त्यांच्या दृष्टीने. रमणबाग फायटर्सनं आपली क्षमता इथे दाखवून दिलेली आहे. ढोल वादनामध्ये तर त्यांची बघितलेलीच आहे आपण, प्रत्यक्षात क्रिकेटच्या मैदानामध्ये देखील दाखवतायत. ओ हो हो हो, सुंदर फटका, लाजवाब, नजाकत. माणिकचंद ऑक्सिरीज 3 षटके जास्त ऑक्सिजन चौकार. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का, पकडा कॅच रनआउट काढा, खेळा किंवा यष्टीची. थँक्यू डीचे. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया. थोडासा बाहेर आला आणि त्यानंतर फक्त बॉलला दिशा दिली आणि हा चौकार. अप्रतिम कलात्मकता पाहायला मिळाली. फलंदाजीतली कलात्मकता, नेत्रदीपक फटका होता. चौकार वसूल केलाय. बरोबरच धावफलक आता पुढे पोहोचलाय आणि आता समीकरण भरपूर जवळ आलेलं असणार आहे. 106चं लक्ष होतं. प्रज्योत आज प्रभावित करणारी फलंदाजी त्यांनी साकारली. मैदानाच्या चौफेर केला. सुनील ओव्हर दी विकेटने तयार. 99 धावा आहेत आणि बरोबरच पुढे सरसावत मोठा फटका. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. अजूनही एका धावेची गरज आहे. धाव फलक पोहोचलाय 105. स्कोर लेवल, एका धावेची गरज. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का, पकडा कॅच मात्र एक धाव विजयापासून दूर आहे. काय बॅटिंग केली नाबाद. जंजिराला सुद्धा हेवा वाटला असेल की माझ्यापेक्षाही कोणी अभेद्य आहे जिंकायला. वाह, सलामीची जोडी मैदानामध्ये आणि यास लॉफ करत इथे विजयावरती शिक्कामोर्तब. फायनल मॅच, जबरदस्त मॅच. आता फायनल मध्ये रमणबाग फायटर्सचा झालेला प्रवेश. कमालीची फलंदाजी दोन्ही फलंदाजांची. मारा चौका, विचार पक्का मारा छक्का, पकडा कॅच रनआउट काढा, खेळा किंवा यष्टीची. चला आता मैदान गाजवू, असो हार वा असो देशी. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, शिक्षक मजेत आता आपण सारे खेळूया. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, शिक्षक मजेत आता आपण सारे खेळूया. गणेश उत्सव
आम्ही थाटा माटात साजरा भक्ती भावे जपली आम्ही आमची थोर परंपरा भक्तीमध्ये आमच्या शक्ती शक्तीतून समाज उन्नती आपल्या पुण्यनगरीची आता जगती कीर्ती गणपती बाप्पा आपण सारे मित्र जीवाचे आपण सारे मित्र जीवाचे मिळून गाऊ मैत्री गीत धावा मैदान गाजवू असो हारवा असो जीत मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया शिखर मजेत गाता आपण सारे खेळूया मोरया मोरया गणपती बाप्पा जबरदस्त टुर्नामेंट फ्रेंडशिप कप 2025 सीझन 4 मध्ये 2 फायनलिस्ट निश्चित झालेले आहेत. रंगारी रॉयल्स विरुद्ध रमन बाग फायटर्स अशी फायनल आज संध्याकाळच्या सत्रामध्ये रंगणार आहे. जबरदस्त खेळ, सुंदर खेळाचं प्रदर्शन करत इथे या संघांनी अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. 105 धावांचं आव्हान जरूर उभं केलं होतं. शिवमुद्रा ब्लास्टर्स आव्हान दोन्ही सलामीवीरांनी नाबाद ओलांडले. फटक्यांची योग्य निवड, संयम आणि त्याचबरोबर आक्रमकतेला बरोबर घेत दोघांनी हा किल्ला सर केला. नाबाद 10 गडी राखून अत्यंत शानदार विजयाची नोंद इथे करत फायनल मध्ये थाटात दाखल होणार आहे रमन बाग फायटर्स. यानंतर आपण सेलिब्रिटी मॅच बघणार आहोत. इंडियन पोलीस विरुद्ध पुणित बालन ग्रुप असा एक सामना आपल्याला बघायचा आहे. त्यानंतर फायनलची लढत देखील होणार आहे. फायनलचा थरार देखील आपण अनुभवणार आहोत. सेमीफायनलचा दुसरा सामना आपण बघितला. एकूण 42वी मॅच. शिवमुद्रा ब्लास्टर्सचा रूपकनं आज 48 धावांचा खेळ केला 32 चेंडू मध्ये. नितीननं 11 धावा, रोहितनं 10 तर तनिष्कनं 10 वेगवान खेळ करत 105 धावांचं आव्हान उभं केलं. आज प्रसादनं 3 विकेट 16 धावांमध्ये 3 विकेट काढल्या. त्याचबरोबर सत्यजितनं 1 विकेट 18 धावा खर्च करत 2 षटकामध्ये 23 धावा प्रज्योतनं खर्च केल्या. तर राघवनं 1 षटकामध्ये 14 धावा. मात्र प्रज्योतचा 64 धावा अर्धशतक 28 चेंडू मध्ये आलं तर 24 चेंडू मध्ये 35 धावा. प्रसादने अष्टपैलू कामगिरीचं प्रदर्शन करे. एका बाजूला 3 विकेट काढल्या आणि दुसऱ्या बाजूला 35 धावा देखील बनवलेल्या आहेत. ऋषिकेश, नितीन, रूपक आणि तुषार 4ही गोलंदाज किंवा 7ही गोलंदाजांच्या हाताला काही लागलं नाही. विकेट त्यांना एकही घेता आलेली नाही. तर फलंदाजांनी मात्र या सर्व गोलंदाजांवरती वर्चस्व प्रस्थापित करत इथे 106 धावा नाबाद बनवल्या आणि 10 गडी राखून रमन बाग फायटर्सनं या सामन्यामध्ये विजयी मोहोर उमटवलेली आहे. फायनल मध्ये दिमाखात प्रवेश केलाय रमन बाग फायटर्स आणि रंगारी रॉयल्स. तर एक जबरदस्त फाईट आपल्याला बघायला मिळेल. तत्पूर्वी आपण मॅन ऑफ द मॅच कडे जाऊ. मी विनंती करेल शिवमुद्रा ब्लास्टर्स आणि रमन बाग फायटर्स दोन्ही संघांना, शिवमुद्रा ब्लास्टर्स, रमन बाग फायटर्स दोन्ही संघ आपण प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोर या. लवकर चला. रमन बाग आणि शिवमुद्रा दमदार खेळी आपली या ठिकाणी राहिलेली आहे. रमन बाग फायटर्स आणि शिवमुद्रा ब्लास्टर्स दोन्ही संघांना विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी यायचं आहे.
संघांना विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी यायचं आहे. शिवमुद्रा ब्लास्टर्स अँड रमणबाग फायटर्स कडे फाईट या ठिकाणी झालेली आहे. फायनलला पोहोचलेला संघ रमणबाग फायटर्स.